हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द थर्ड लेक्चर ऑफ सोल्युशन्स. आणि कालच्या लेक्चरमध्ये एक मिस्टेक होती जी मी कमेंटमध्ये टाकून त्याला पिन पण केलेली, बऱ्याच जणांनी ऑलरेडी वाचली असेल. ती मी सांगताना चुकून पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्ट्स लॉमध्ये सांगताना असं सांगितलं की सोल्यूट सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन वीक असतं आणि सोल्यूट सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. बट तसं नाही आहे, एक्झॅक्टली उलटं आहे. सो तुम्हाला त्या कालच्या जे काही एक्सप्लेनेशनमध्ये सगळे पॉईंट्स बरोबर होते काय, एव्हरीथिंग वॉज करेक्ट एक्सेप्ट फक्त मी इंटरॅक्शन सांगताना एक्झॅक्टली उलटं सांगितले. सो तुम्हाला तिथे फक्त उलटं करायचं आहे, दॅट्स इट. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट विथ टुडेज डिस्कशन. आज आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पासून स्टार्ट करणार आहे. सो आपण बघूयात तरी काय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतात काय, आणि त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमधनं आपण पहिल्या एक किंवा दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आज संपवू. या लेसनमध्ये 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण शिकणार आहे. त्या 4 मधले 2 आज आपण संपवणार आहे आणि त्याच्यावरती न्यूमेरिकल्स आणि डीपीपी. सो आजचं सेशन या गोष्टींवरतीच फोकस्ड राहणार आहे, 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, न्यूमेरिकल्स त्याचे आणि डीपीपी. सो लेट्स स्टार्ट विथ द मीनिंग ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स काय आहेत बघा. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सोल्युशनच्या अशा प्रॉपर्टीज असतात, अशा फिजिकल प्रॉपर्टीज असतात की जे आपण सोल्यूट काय टाकतो आहे तर त्याचे किती पार्टिकल्स टाकतोय, नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड करतात. म्हणजे जर मी सोल्युशनमध्ये, मी जर काही सॉल्व्हेंटमध्ये सोल्यूट नंबर 1 टाकतोय, सोल्यूट ए टाकतोय, ठीक आहे, याच्यामध्ये मी ए सोल्यूट टाकतोय आणि यामध्ये दुसरा सोल्यूट बी टाकतोय. मग हा सोल्यूट समजा शुगर आहे, हा सोल्यूट कुठला तरी दुसरा आहे, आणि जर मी टाकल्यानंतर अशी कोणती प्रॉपर्टी आहे जी या सोल्यूटवर डिपेंड करणार नाही, काय सोल्यूट टाकताय तुम्ही, ते डिपेंड करेल की तुम्ही किती नंबर टाकताय. समजा मी 50 पार्टिकल्स ह्याचे टाकले आणि 50 पार्टिकल ह्याचे टाकलेत, दोन्ही वेगवेगळे सोल्यूट्स आहेत, एक शुगर आहे आणि लेटेस्ट से एक दुसरा काहीतरी आहे, दोघांना टाकले मी त्याच्यामध्ये, ह्याचे 50 पार्टिकल, ह्याचे 50 पार्टिकल. तर अशा कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत ज्या चेंज होतील पार्टिकल्सवरती, त्यांच्या नेचरवरती नाही, त्या प्रॉपर्टीजना आपण म्हणतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या सोल्यूटच्या फक्त नेचरवर डिपेंड करतात, सोल्यूटच्या फक्त काउंटवर, अमाऊंट म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड करतात. सोल्यूटच्या कशावर डिपेंड करतात, नंबर ऑफ पार्टिकल्सवरती, नेचरवर डिपेंड करत नाहीत. अशा प्रॉपर्टीजला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणतो. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टँडर्ड आपण डिस्कस करणार आहे, सिलेबसमध्ये आहे. वेपर प्रेशर लोवरिंग. वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, वेपर प्रेशरचं लोवरिंग होणं ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बॉइलिंग पॉईंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, बॉइलिंग पॉईंटचं एलिव्हेशन होणं, वाढणं बॉइलिंग पॉईंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तसंच फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होणं आणि ऑस्मॉटिक प्रेशर असणं याला म्हणतो आपण, हे काही स्टँडर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आता बघा, नीट लक्ष द्या, मी एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. वेपर प्रेशर लोअर होणं ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. सो जर मी पाणी घेतलं आणि इथे पण पाणी घेतलं आणि इथे मी पार्टिकल ए 100 तुकडे टाकले, पार्टिकलचे ए सोल्यूटचे 100 पार्टिकल्स टाकले आणि बीचे पण 100 टाकले, तर याचं जेवढ्याने लोअर होणार आहे ना वेपर प्रेशर, तेवढ्याच ह्याच्यानी ह्याचं पण लोअर प्रेशर, वेपर प्रेशर लोअर होणार आहे. ज्या अमाऊंटनी ह्याचं वेपर प्रेशर लोअर होणार आहे त्याच अमाऊंटनी ह्याचं पण वेपर प्रेशर लोअर होणार आहे, कारण की दोन्हीकडे मी इक्वल नंबर ऑफ पार्टिकल्स टाकले आहेत. सो पार्टिकल्स डिसाईड करणार आहेत, त्यांचं नेचर नाही. इथे मी शुगर टाकतोय, इथे मी समजा दुसरा कुठला तरी सोल्यूट टाकतोय. सो सोल्यूटच्या नेचरवर डिपेंड करणार नाही, सोल्यूटच्या काउंटवर डिपेंड करणार आहे. समजतंय का तुम्हाला? काउंटवर डिपेंड करणाऱ्या प्रॉपर्टीजला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. ऑब्व्हियसली त्याला काही रूल्स आहेत की ती कसं सोल्यूट असलं पाहिजे. तर रूल असा आहे की सोल्यूट असला पाहिजे नॉन वोलाटाईल असला पाहिजे सोल्यूट शुड बी नॉन वोलाटाईल, आणि जो आयनाइज नाही झाला पाहिजे. ओके, जो आयनाइज नाही झाला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट नसला पाहिजे, इट शुड बी नॉन वोलाटाईल आणि आयनाइज नाही झाला पाहिजे असा सोल्यूट पाहिजे. कारण की आयनाइज होत असेल सोल्यूट तर त्याचे पार्टिकल्स अजून वाढतील. म्हणजे मी 5 पार्टिकल टाकले समजा NaClचे, तर ते 10 झाले, Na आणि Cl 5-5. सो ह्या प्रकारामध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला वॅन्ट ऑफ फॅक्टरचा कॉन्सेप्ट येईल, वॅन्ट ऑफ फॅक्टरचा. सो वॅन्ट ऑफ फॅक्टर आत्ता सध्या आपण डिस्कस करत नाही, आत्ता सध्या आपण असं अज्युम करतोय मी 10 पार्टिकल टाकले ना तर 10च पार्टिकल राहणार, 10 पार्टिकल टाकले तर 10 पार्टिकल राहणार, ते अजून स्प्लिट होणार नाही, असोसिएट किंवा डिसोसिएट होणार नाही, हे आपण अज्युम करणार आहे. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला समजलं काय आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अशा सगळ्या प्रॉपर्टीज आहेत जे फक्त आणि फक्त किती पार्टिकल्स टाकतायत तुम्ही याच्यावर डिपेंड करतात, ना की त्याचं नेचर कसं होतं पार्टिकल्स ह्याच्यावर डिपेंड करत नाही. दॅट इज द मिनिंग ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. 4 स्टँडर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करायचे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, वेपर प्रेशर लोअरिंग.
ओके, सो आता आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जेव्हा स्टार्ट करतोय तर तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी काही आपण सोल्यूट ॲड करणार आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डायल्यूटच ठेवणार आहे. आपण सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करताना असं अज्युम करणार आहे की डायल्यूट सोल्युशन्स आहेत. डायल्यूट म्हणजे साधारणतः 0.2 मोलरपेक्षाही कमी आपण त्याची कॉन्सन्ट्रेशन ठेवायची आहे. ठीक आहे, सो आपण सगळ्यात पहिल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीपासून स्टार्ट करूयात. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर, वेपर प्रेशरचं लोवरिंग. आता जर आपण एक सॉल्व्हंट घेतला, हा सॉल्व्हंट आहे काय, आणि सॉल्व्हंट तुम्हाला माहिती आहे सॉल्व्हंट काय असतो. सॉल्व्हंटचे हे मॉलिक्युल्स आहेत सरफेसवरती आणि जर मी या सॉल्व्हंटला ठेवला आणि वरतून बंद केला आहे त्याला, मला वेपर प्रेशर मोजायचं आहे, तर मला माहिती आहे जर काय हा सॉल्व्हंट असेल ज्याला आपण 1 नंबरने डिनोट करतो, तर या थोड्या वेळानंतर जसा इक्विलिब्रियम अटेंड होईल म्हणजे वरती जाण्याचं प्रमाण आणि खाली कंडेन्स होण्याचं प्रमाण, थोड्या वेळानंतर इथे वेपर्स जमतील. ओके, आणि त्या वेपर्सला वेपर प्रेशर असेल, आपण ज्याला P1 नॉट म्हणतो, बरोबर ना. आता यामध्ये आपण दुसरं लिक्विड टाकलं तर काय होणार हे सगळं राऊल्ट्स लॉने सांगितलंच आहे. बट इथे आपण दुसरं जे टाकणार आहे ना, दुसरं 2 नंबरला जे टाकणार आहे ना, ते आपण नॉन वोलाटाईल टाकणार आहे. नॉन वोलाटाईल असं सबस्टन्स असतं की ज्याला स्वतःचं वेपर प्रेशरच नसतं. हा स्वतः वोलाटाईल नसल्यामुळे इथे ह्याच्यावरती काहीच नसतं. ठीक आहे, ह्याच्यावरती काहीच नसतं. सो जेव्हा आपण नॉन वोलाटाईल ह्याच्यामध्ये एखादा सोल्यूट टाकू तर त्याचं सॉल्व्हंट आहे, हा काय सॉल्व्हंट, सॉल्व्हंटमध्ये जर का मी नॉन वोलाटाईल सोल्यूट थोडासा टाकला तर काय होणार आहे बघा, सोल्युशन बनणार आहे, सोल्युशन. आणि सोल्युशन जेव्हा बनेल त्यावेळेस सॉल्व्हंटच्या सरफेसवरती जेवढे मॉलिक्युल्स होते सॉल्व्हंटचे, आता आपण सोल्यूट टाकल्यामुळे ऑब्व्हियसली थोडेफार मॉलिक्युल सरफेसवरचे हा सोल्यूट रिप्लेस करून टाकेल, सोल्यूट थोडासा रिप्लेस करून टाकेल, आणि सोल्यूटची टेंडन्सी उडण्याची 0 आहे, तो नॉन वोलाटाईल आहे. सो तो काय करतोय सोल्यूट ॲड केल्यामुळे हे पाणी किंवा हे सॉल्व्हंट वेपराईज होण्याची टेंडन्सी कमी होतीये. सो आता जर आपण वेपर प्रेशर मोजलं तर आता वेपर प्रेशर जे सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे P1 म्हणूयात त्याला आपण, ते प्युअर सॉल्व्हंटच्या सोल्युशनपेक्षा कमी राहील. तुम्हाला फील येईल, मी असं एक्झाम्पल देतो. हे आहे पाणी, वॉटर. तुम्ही पाणी घेतलं, पाण्याचं वेपर प्रेशर मोजलं, समजा पाण्याचं वेपर प्रेशर 70 आहे, 70 mmHg. जस्ट रँडम नंबर सांगतो मी. हे पाण्याचं वेपर प्रेशर आहे, हा सॉल्व्हंट आहे. आता जर मी याच्यामध्ये 1 चम्मच साखर टाकली, काय टाकली मी, 1 चम्मच साखर टाकले म्हणजे साखर नॉन वोलाटाईल आहे. शुगर मी त्याच्यामध्ये टाकली, मस्त हलवलं. आता ते जे सोल्युशन झालं आहे त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर 70 असेल का, तर नाही, कारण की सरफेसवरती थोडेफार मॉलिक्युल्स जे आहेत ते शुगरचे पण येऊन जातील. त्यामुळे सरफेसवरती वॉटरचे मॉलिक्युल्सच आहेत असं नाही, थोडेफार सोल्यूटचे पण मॉलिक्युल्स आल्यामुळे आता हे जे आहे वॉटर ते इव्हॅपोरेट होण्याची टेंडन्सी कमी होईल, वेपराईज होण्याची टेंडन्सी कमी होईल. त्यामुळे इकडचं वेपर प्रेशर मे बी थोडं कमी झालं असेल, मे बी 68 mm झालं असेल. हे कमी होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर थोडंसं क्वांटिटी ऑफ सोल्यूट टाकल्यामुळे वेपर प्रेशर कमी होणं, ह्या प्रोसेसला म्हणतात लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि हे लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर जे झालं आहे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑब्व्हियसली मी 1 चम्मचच्या ऐवजी 2 चम्मच टाकली, साखर 2 चम्मच टाकली तर थोडं जास्त लोवरिंग होणार आहे. सो जेवढे पार्टिकल्स मी जास्त टाकतोय सोल्यूटचे तेवढं जास्त लोवरिंग होणार आहे. ओके, सो आता आपल्याला हे थोडंसं टेक्निकल लँग्वेजमध्ये लिहायचं आहे, त्याचं इक्वेशन लिहायचं आहे. बट तुम्हाला होपफुली समजलं आहे की लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर होतं का. पहिलं तर काल आपण काय बघितलं आहे बघा, लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर तर होतंच नॉर्मली. आयडियल सोल्युशनचं आपण काल बघितलं आहे की जर हा सोल्युशन ए आहे आणि हा सोल्युशन बी आहे, दोन्ही पण वोलाटाईल आहेत, हा पण वोलाटाईल, हा पण वोलाटाईल, याचं वेपर प्रेशर 70, याचं वेपर प्रेशर 100, करा दोघांना मिक्स, तर फायनल वेपर प्रेशर 70 आणि 100च्या मध्ये कुठेतरी येतं. हे तर माहितीच आहे आपल्याला, 70 आणि 100च्या मध्ये येतं. बट जर आता आपण काय करतोय, आता आपण एक सॉल्व्हंट घेतोय, सॉल्व्हंट ज्याला आपण ए म्हणूयात, सॉल्व्हंट, आणि दुसरा जो घेतोय ना बी, तो वोलाटाईल नाहीये, तो नॉन वोलाटाईल. याचा अर्थ याचा वेपर प्रेशर समजा 70 असेल तर नॉन वोलाटाईलचं तर 0 असेल ना. आणि कॉमन सेन्स आहे, नॉन वोलाटाईल तर वेपराईजच होत नाही. सो आता आपलं उत्तर काय येणार आहे, 0 आणि 70च्या मध्ये येणार ना. सो त्यामुळे 70पेक्षा तर कमीच येणार आहे. या प्रोसेसला, कमी होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि ही एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी
आहे. सो लेट्स स्टडी व्हॉट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ते कशावर डिपेंड करतं, त्याचा फॉर्म्युला काय, आणि मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असा एक शब्द आहे, असा एक टर्म आहे, त्याचा अर्थ काय होतो हा पण आपण बघूयात. पण तुम्हाला फील आला आहे का की वेपर प्रेशर लोअर का होतं? पहिलं तर आपण सॉल्व्हेंटमध्ये जेव्हा सोल्यूट ॲड करतो तर सोल्यूट काय करतो, वरची जागा घेतो आणि त्या सॉल्व्हेंटला उडण्यापासून थांबवतो. त्यामुळे ऑब्व्हियसली त्या सरफेसच्या वरचं जे काही प्रेशर आहे ते कमी होणार आहे आपोआपच, कारण की वरती थोडी जागा सोल्यूटने घेतली आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वेपर प्रेशर लोअर्स. आता आपण जाऊया त्याच्या इक्वेशनमध्ये. ओके, सो जे काही एक्सप्लेनेशन आपण आता बघितलं आहे त्याला थोडंसं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. हा होता सॉल्व्हंट आणि हे त्याच्यावरती मॉलिक्युल्स होते जे सरफेसवरती जे उडण्याच्या तयारीत होते आणि ते उडले आणि इथं वेपर प्रेशर जनरेट केलं. त्या वेपर प्रेशरला आपण म्हणतो 1 फॉर सॉल्व्हंट, P1 नॉट म्हणजे प्युअर स्टेटमध्ये सॉल्व्हंट होता. आता ह्याच्यामध्ये आपण सोल्यूट टाकला. सोल्यूट जो आहे तो नॉन वोलाटाईल रे, नॉन वोलाटाईल सोल्यूट टाकल्यामुळे सॉल्व्हंटचं काय झालं, सॉल्व्हंटचं सोल्युशन झालं. आणि सोल्युशन झाल्यावरती सरफेसवरती आता मॉलिक्युल्स सॉल्व्हंटचे नाही, सॉल्व्हंटचे तर आहे पण थोडे बहुत सोल्यूटचे पण ॲड झाले, सोल्यूटचे पण मॉलिक्युल्स ॲड झाले. ओके, मी डार्क मॉलिक्युल सोल्यूटचे दाखवतो, डार्क, आणि गोल गोल मोठे सॉल्व्हंटचे. असं झाल्यामुळे जे सोल्यूटचे पार्टिकल्स थोडे बहुत सरफेसवरती आलेत ते तर उडण्यापासून राहिले, ते तर उडणार नाही आहेत कारण की ते नॉन वोलाटाईल आहेत. उडणारे मॉलिक्युल्स जे आहेत, उडणारे म्हणजे वेपराईज होणारे मॉलिक्युल्स जे आहेत ते सॉल्व्हंटचे आहेत. बट इथे खूप होते, इथे 100 होते सरफेसवरती, इथे फक्त 80च राहिले, 20 तर ह्यांनी रिप्लेस केले. त्यामुळे इथलं वेपर प्रेशर तुम्ही बघितलं तर हे वेपर प्रेशर P1 सोल्युशनचं वेपर प्रेशर याच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी राहणार, याच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी राहणार. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जे झालं ना, जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मी आधीच सांगितलं, हे खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे. विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पहिली असती वेपर प्रेशर, तुम्ही टिक करता सर वेपर प्रेशर इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. वेपर प्रेशर कमी होणं या प्रॉपर्टीला आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणतो, ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो सांगा बरं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती येईल. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी म्हणजे कितीने कमी झाला, तो असेल मोठा मायनस छोटा असेल ना तो. हा फॉर्म्युला आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा. आता बघूयात राऊल्ट्स लॉ वापरून एक्झॅक्टली इक्वेशन काय बनतंय. अरे राऊल्ट्स लॉ तर आपण खूप चांगला वापरलाय आधीपासून, कालपासून आपण वापरतो. एक पटकन वापरून दाखवतो मी तुम्हाला. समजा हे पहिलं लिक्विड ए आहे, हे दुसरं लिक्विड बी आहे. ठीक आहे. ह्याचा वेपर प्रेशर प्युअर स्टेटमध्ये PA नॉट आहे आणि ह्याचा प्युअर स्टेटमध्ये PB नॉट आहे. दोन्ही वोलाटाईल आहेत, दोन्ही उडणार आहेत. या दोघांना मिक्स करून मी सोल्युशन बनवलं. तर सोल्युशनमध्ये वेपर प्रेशर काय असेल, राऊल्ट्स लॉ सांगतो सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर याचा पार्शियल प्रेशर असेल डाल्टन्स लॉ प्रमाणे. पहिल्याचं पार्शियल प्रेशर असेल प्लस दुसऱ्याचं पार्शियल वेपर प्रेशर असेल. पहिल्याचं पार्शियल वेपर प्रेशर प्लस दुसऱ्याचं पार्शियल वेपर प्रेशर. आणि अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ पहिल्यावाल्याचं पार्शियल वेपर प्रेशर किती असेल, त्याचा मोल फ्रॅक्शन याच्यातला इंटू त्याचं प्युअर स्टेटमधलं वेपर प्रेशर प्लस दुसऱ्याचं पार्शियल वेपर प्रेशर किती असेल, त्याचा मोल फ्रॅक्शन इंटू त्याचा प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर. हा तर राऊल्ट्स लॉ बघितलाय. आजच्या राऊल्ट्स लॉमध्ये दुसरा नंबर जो सोल्यूट आहे ना, जो तो नॉन वोलाटाईल आहे. याचा अर्थ काय, आपल्याकडे सॉल्व्हंट आहे आणि सॉल्व्हंट वोलाटाईल आहे. बट सोल्यूट जो आहे ना, सोल्यूट छोटूसा, तो नॉन वोलाटाईल. त्यामुळे 1 नंबर असतो सॉल्व्हंट, 2 नंबर असतो सोल्यूट. याचं वेपर प्रेशर किती असेल रे, याचं वेपर प्रेशर असेल P1 नॉट. याचं वेपर प्रेशर काही असेल का, P2 नॉट. अरे P2 नॉट तर 0 असेल, हा वेपराइजच होत नाहीये, ह्याचं प्युअर स्टेटला नो वेपर प्रेशर. आता दोघांना मिक्स करूयात. दोघांना मिक्स केल्यावरती व्हॉट यू विल गेट इज टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन. मिक्स केल्यावरती जे सोल्युशन बनते ना, त्या सोल्युशनचं प्रेशर काय असेल, तर ते असेल पार्शियल वेपर प्रेशर सॉल्व्हंटमुळे प्लस पार्शियल वेपर प्रेशर सोल्यूटमुळे. बट सोल्यूट हा नॉन वोलाटाईल आहे, त्याचं पार्शियल वेपर प्रेशर तर नसणारच. जे काही असेल ते ह्याचं असेल. आणि ते किती असेल अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ, पार्शियल वेपर प्रेशर कुठल्याही एका कॉम्पोनंटचं किती असतं, त्याचं मोल फ्रॅक्शन इंटू त्याचं प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर P1 नॉट. X1 काय, X1 सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन आहे, आणि X2 सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन आहे. बट इथं करायचीच गरज नाही आहे कारण की त्याचं प्युअर स्टेटला वेपर प्रेशर 0 आहे. सो इथे तर 0च ॲड होणार आहे, त्याची काही गरज नाही. आणि आता मी काय लिहू शकतो रे बघा, X1 हा सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन आहे. मी त्याला सोल्यूटच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, 1 - X2. हे तर मला माहिती आहे X1 + X2 1 असतो ना. सो 1 - X2 मुद्दामून लिहिलंय मी.
प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर इज सोल्युशनचं वेपर प्रेशर. माझी इच्छा आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढण्याची, म्हणजे P1 नॉट मायनस P1 पाहिजे मला, P1 नॉट मायनस P पाहिजे, P1 नॉट मायनस P. बघूयात. P इज इक्वल टू आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर P1 नॉट मायनस P1 नॉट x2. हा P जो आहे ना, हा P तर सोल्युशनचा आहे ना, हा P काय, हा P सोल्युशनचा आहे, सोल्युशनचा वेपर प्रेशर आहे. सोल्युशनचा वेपर प्रेशर पलीकडे नेला, P1 नॉट इंटू x2 इकडे आणलं तर P1 नॉट म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर इंटू x2 इज इक्वल टू प्युअर फॉर्म ऑफ सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर मायनस सोल्युशनचं वेपर प्रेशर. आणि झालं ना, हे झालं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती आलं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आलं त्याचा प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर, प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट होती, महत्त्वाचा एक टर्म बनतो कॉल्ड ॲज रिलेटिव्ह लोअरिंग, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा रिलेटिव्ह लोअरिंग तुम्ही शिकलाय फिजिक्समध्ये. रिलेटिव्ह एरर काय असतो, चेंज अपॉन, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, एरर अपॉन ओरिजिनल. तसं रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे काय, तर लोअरिंग अपॉन ओरिजिनल. तर ओरिजिनल प्रेशर तर P1 नॉट होतं त्याचं, सो तो डिवाइड केला जर मी, तर मला काय मिळेल बघा, मी इथे लिहितो इक्वेशन. रिलेटिव्ह लोअरिंग असं मिळेल, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अपॉन त्याचं प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, RLVP. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज दिस, चेंज इन प्रेशर अपॉन ओरिजिनल इज इक्वल टू काय मिळालंय फक्त x2. x2 काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आणि हे वापरून, हे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरून आपण मॉलिक्युलर वेट मोजू शकतो सोल्यूटचं. हे बघा, हे सगळं जे काही स्टोरी चालू आहे ना, की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 1 2 3 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतात, या सगळ्यांचा एकच मकसद आहे, तो आहे की आपण जो सोल्यूट ॲड करतोय ना त्याचं मॉलिक्युलर वेट काढणं. आपण जे काही सोल्यूट ॲड करू ना त्याचं मॉलिक्युलर वेट आपण काढू शकतो या सगळ्या कॉन्सेप्टनी. ओके, सो आपण आता बघणार आहे की हाऊ टू फाइंड मॉलिक्युलर वेट ऑफ अ सोल्यूट युझिंग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. अशी पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरून आपण बघूयात कसं मॉलिक्युलर वेट मोजता येईल. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल होपफुली, असं मला वाटतंय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन. ओके, सो आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट युझिंग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. इथे आपण डायरेक्टली रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू काय प्रूव्ह केलं होतं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा आहे प्युअर काय, प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर. एक एक्झाम्पल घेऊ, फील येणार आहे. हे पाणी आहे, पाणी, वॉटर, याचा वेपर प्रेशर 70 आहे mm ऑफ Hg. मी त्याच्यामध्ये ॲड केलं एखादं सॉल्यूट ॲड केलं, मग तो बनला सोल्युशन. सोल्युशन बदल्यामुळे त्याचं वेपर प्रेशर थोडं कमी झालं, 68 झालं. मला सांगा 68 जर काही झालं असेल तर 68 mm ऑफ Hg झाला असेल तर किती मोल फ्रॅक्शन मी ॲड केला आहे, सोल्यूटचा किती मोल फ्रॅक्शन असेल, सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन असेल किती, लोअरिंग झालं 2 अपॉन ओरिजिनल किती होतं 70. याचा अर्थ 1/35 आहे सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन. मी खूप कमी सोल्यूट ॲड केला आहे, 1/35 आहे. म्हणजे 1/35 म्हणजे 1/34 + 1 म्हणजे 34 मोल सॉल्व्हंटचे आहेत आणि 1 मोल फक्त सोल्यूटचा आहे. मी काय करतो, थोडासा जास्त सोल्यूट ॲड करतो. आता मी थोडंसं जास्त सोल्यूट ॲड केला, तसं केल्याने मला असं ऑब्झर्व झालं की सोल्युशनचं वेपर प्रेशर अजून कमी झालं. 70 होतं ना, 65च झालं. आता सांगा बरं मी किती सोल्यूट ॲड केलाय. आता मी सोल्यूट किती ॲड केलाय, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 70 पासून 5 कमी झालं अपॉन ओरिजिनल 70 होतं इज इक्वल टू x2. आता मोल फ्रॅक्शन सोल्यूटचा किती आला, 5/70 म्हणजे 1/14. 1/14 म्हणजे 1/13 + 1. याचा अर्थ आता थोडंसं मी जास्त सोल्यूट ॲड केले, 13 मोलमध्ये मी 1 मोल ॲड केले. आधी तर 34 मध्ये 1 होतं. म्हणजे बघा ना, तुम्हाला समजतंय का, जेवढं आपण जास्त सोल्यूट ॲड करत चाललोय तेवढं लोअरिंग जास्त होत आहे. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. 2 म्हणजे सोल्यूट. आता बघूयात या कॉन्सेप्टवरनं मोलर मास कसं कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे, एकदम इझी आहे. काय एकदम म्हणजे एकदम इझी आहे. फिजिक्समध्ये तर आपण ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट गोष्टी करतो. इथे काही मी मॅथमॅटिक्स करणार आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगेन मी, बट खूप इझी आहे. मला सांगा x2चा मिनिंग काय आहे. x2चा मिनिंग आहे किती नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे टाकले अपॉन सॉल्व्हंट प्लस सोल्यूटचे मोल्स किती होते. हे बरोबर आहे. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे ही गोष्ट की आपण फक्त आधीच बोललेलो मी
कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकताना आपण डायल्यूट सोल्युशन्स बद्दल बोलणार आहे. कुठल्या सोल्युशन बद्दल? डायल्यूट. आणि डायल्यूट सोल्युशनसाठी N1 हा N2 पेक्षा प्रचंड मोठा असतो. N1 मोठा असतो, N2 छोटा असतो. डायल्यूट म्हणजे N2 म्हणजे एकदम छोटंसं चुल्लूभर टाकणार तुम्ही सोल्यूट, आणि सॉल्व्हंट मोठा असणार आहे. सो हा खूप मोठा असणार आहे. सो जर एखादा नंबर छोटा असेल ना तर त्याला कधी पण ॲडिशनमध्ये निग्लेक्ट करू शकतो. तुम्ही मल्टिप्लिकेशनमध्ये निग्लेक्ट करू शकत नाही, ॲडिशनमध्ये करू शकता. सो ॲडिशनमध्ये मी निग्लेक्ट केलं, डायल्यूट आहे असं म्हणून. सो हा अप्रॉक्सिमेटली काय बनेल रे? x2 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू N2 अपॉन N1 बनेल. अरे पण N2 काय आहे? N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट विच इज वेट ऑफ, नंबर ऑफ मोल्स कसं काढतो? वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आणि N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, ते कसं काढणार? वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. इज इक्वल टू काय येईल? इज इक्वल टू आपल्याला मिळेल रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ना, बिकॉज x2 ला आपण लिहितोय. x2 इज इक्वल टू हे आलंय, आणि x2 काय आहे? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि मला काढायचे मॉलिक्युलर वेट ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचे, मला M2 काढायचं, मला M2 काढायची इच्छा आहे. M1 गेला वरती, W2 बाय W1 M1 बाय M2 इज इक्वल टू डेल्टा P बाय P1 नॉट, हे तुम्हाला मिळालं आहे. आणि ह्याच्यातनं मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो M2 काय आहे. M2 वरती घेऊन जा, रिलेटिव्ह लोअरिंग प्रेशर खाली घेऊन या, तुम्हाला मिळेल मोलर मास ऑफ सोल्यूट ॲज वेट रेशो इंटू मोलर मास ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा तुमचा फॉर्म्युला आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, वेट रेशो, मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट अपॉन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट. एक दोन एक्झाम्पल आपण घेऊ टेक्स्टबुक मधले, तुम्हाला फील येऊन जाईल की हे सॉल्व्ह कसं करतो आपण. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा, आणि त्याच्यावरतून आपण मोलर मास काढू शकतो जो सोल्यूट ॲड करतोय ना त्याचा. हा त्याचा फॉर्म्युला आहे, हे त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे. हे डेरिव्हेशन लिहून घ्या. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरचे न्यूमेरिकल्स आहेत, ते आपण पटकन सॉल्व्ह करून घेऊ. टेक्स्टबुकमध्ये जेवढे दिले आहेत तेवढे. पहिला सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. क्वेश्चन वाचा काय आहे. सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट 394 ग्रॅम ऑफ. हे कोणाचं वेट दिलंय रे? सोल्यूटचं वेट दिलंय ना, 394 ग्रॅम हे सोल्यूटचं वेट आहे. ह्याला मिक्स केलं आहे सॉल्व्हंटमध्ये. सॉल्व्हंट किती आहे? 622 ग्रॅम आहे. आणि पाणी आहे, पाणी म्हणजे वॉटर आहे, आणि वॉटरचं मॉलिक्युलर वेट माहिती आहे 18 आहे. 18 सगळं माहीत आहे, एकदम खुश आहे मी. आता काय विचारले बघा, सांगितलंय वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. अरे सोल्युशनचं वेपर प्रेशर दिलं आहे 30.74 mm ऑफ Hg, आणि सांगितलं आहे की प्युअर वॉटरचं, खाली वाचा बघा, इफ द वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 31.8 mm ऑफ Hg, 31.8 वॉटरचं वेपर प्रेशर आहे, म्हणजे प्युअर स्टेटचं वेपर प्रेशर हे आहे, हे सोल्युशन्स आहे. आता विचारले व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. मोलर मास ऑफ सोल्यूट इज वेट रेशो मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, RLVP. संपला विषय. RLVP काढून घेऊ. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे? तर पहिलं तर लोअरिंग किती आहे? लोअरिंग 31.8 मधनं 30.74 झाला आहे, म्हणजे हा 80 पकडूयात आपण. 31.80 मधून 30.74 झाला असेल तर कितीने लोअर झाला? हा लोअर कितीने झाला आहे? 1.06 नी लोअर झाला आहे. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती झाला? चेंज कितीने कमी झाला? चेंज अपॉन ओरिजिनल. अरे ओरिजिनल किती आहे? ओरिजिनल तर आहे 31.8. याचा अर्थ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर एवढं आहे. युनिटलेस असती क्वांटिटी. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर युनिटलेस असती. सो तुम्ही युनिट कन्वर्ट करण्याच्या भानगडीत पडूच नका, युनिट्स कॅन्सल होतात. सो 1.06 अपॉन 31.8 हे आपलं RLVP आहे. टाकू व्हॅल्यू, सॉल्व्ह करू. व्हॉट इज द वेट ऑफ सोल्यूट? 394. व्हॉट इज द वेट ऑफ सॉल्व्हंट? 622. व्हॉट इज द मास ऑफ सॉल्व्हंट? 18. व्हॉट इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? 106 लिहितो मी मुद्दामून त्याला, आणि खाली 3800 लिहितो, 3180 लिहितो. 2 0 शिफ्ट केले बेसिकली मी, 2 0 शिफ्ट केले, 3180. हा 3180 इज गोइंग टू गो इन न्यूमरेटर. ठीक आहे, 3180 विल गो इन टू न्यूमरेटर.
आणि आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता कसं पण करायचं आहे, पण सॉल्व्ह करायचं आहे ह्याला. कसं करायचं आहे आय एम नॉट शुअर, बट सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला हे. तर मी ह्याला 100 अज्युम करून टाकतो 106ला, त्यामुळे ह्याला 3100 अज्युम करून टाकतो. 2 0 जातील. रफली करतोय मी आता. 31च्या टेबलमध्ये 20चा 620, 31चा डबल 62, हा 620 दिसला मला, 20चा करून टाकला मी. ठीक आहे, 0 आहे, 0 कॅन्सल झाला, 1.8 झाला आणि 2ने डिवाइड केलं तर 0.9 झालं. 0.9 इंटू 394, 9 4 जा 36, 9 9 जा 81, 84, 9 3 जा 27 प्लस 8 इज 35, 354, 354.6 ग्रॅम असं येतं आहे मॉलिक्युलर वेट. दुसरा सॉल्ट एक्झाम्पल 2.5. या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलं आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन. प्युअर बेन्झिन म्हणजे सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर दिलं आहे 640 mm of Hg. आणि त्यांनी ब्रॅकेटमध्ये त्याचा मॉलिक्युलर वेट पण देऊन टाकले, चांगली गोष्ट आहे. 78 दिलं आहे मॉलिक्युलर वेट, नो प्रॉब्लेम. पुढे काय दिलं आहे बघा, नॉन वोलाटाईल सोल्यूट जो आपण ॲड करतोय ना, त्याला आपण W1 म्हणतो, त्याचा जे W2 म्हणतो, 2 स्टँड्स फॉर सोल्यूट. जो नॉन वोलाटाईल सोल्यूट ॲड करतोय ना, तो दिला आहे 2.315 ग्रॅमचा. 2.315 ग्रॅमचा सोल्यूट ॲड केला आहे आणि किती ग्रॅम ऑफ बेन्झिनमध्ये ॲड केला आहे, तर 49 ग्रॅम ऑफ बेन्झिनमध्ये ॲड केला आहे. म्हणजे बेन्झिन तर सॉल्व्हंट आहे ना, सॉल्व्हंटचं वजन दिलं आहे, सोल्यूटचं वजन दिलं आहे, सॉल्व्हंटचं मॉलिक्युलर वेट दिलं आहे, ओरिजिनल वेपर प्रेशर दिलं आहे. आता लोअरिंग काढण्यासाठी फायनल वेपर प्रेशर दिलं आहे का, हो. सोल्युशनचं वेपर प्रेशर पण दिलं आहे 600 mm of Hg. तुम्हीच मला सांगा रिलेटिव्हली किती लोअर झालं. रिलेटिव्ह RLVP, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज चेंज 40 अपॉन ओरिजिनल 640. 0 गेला 1/16, हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झाला. ऑब्व्हियसली काय विचारलं असेल, मॉलिक्युलर वेट. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. फॉर्म्युला काय मोलर मासचा, वेट फ्रॅक्शन बरोबर, वेट फ्रॅक्शन, वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट अपॉन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. टाका व्हॅल्यू, सॉल्व्ह करा. W2 2.315 अपॉन W1 49, दोघं ग्रॅम आहेत, कॅन्सल झाले, नो नीड टू वरी. W1 78 ग्रॅममध्ये असतं ते. आणि RLVP, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 1/16. मी मुद्दामून 16ला वरती घेऊन जात नाही, कारण की 16 3 जा 48, बट मला हा 49 दिसतोय, सो 3 जा करून टाकू, नो प्रॉब्लेम. 3च्या टेबलमध्ये हा पण डिवाइड होण्यासारखा वाटतोय मला, सो 3च्या टेबलमध्ये हा डिवाइड केला मी, तर 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 8, 18 राहिला, 3 6 जा 26 झाला. आता 26 इंटू 23 2.315 करायचं आहे. 26 इंटू 2.3 करतो मी रफली. 3 6 जा 18, 3 2 जा 6 प्लस 1 7, 2 6 जा 12, 2 2 जा 4/5, 8 9 5. काही चुकलं का, 8 9 5, 59.8 असं काही उत्तर येतंय का, तर नाही, खूप मोठी चूक केली असं मला वाटतंय मी. ओके, सो आपलं जे आन्सर आलंय 59.5 हेच बरोबर आहे. त्यांनी सॉल्व्ह चुकीचं केलेलं आहे. तुम्ही जर काही बघितलं तर त्यांनी देताना दिलं आहे की 49 ग्रॅम ऑफ बेन्झिन ॲड केले आणि सॉल्व्ह करताना त्यांनी 40 ग्रॅम ऑफ बेन्झिन घेतलं आहे. सो ऑब्व्हियसली चुकीचं घेतलंय त्यांनी, त्यांचा आन्सर रॉंग आहे. फिजिक्समध्ये मिस्टेक्स होत्याच, केमिस्ट्रीमध्ये पण आहेत आणि हे आन्सर बरोबर आहे. ओके, सो दिस वॉज द सेकंड क्वेश्चन, सॉल्व्ड एक्झाम्पल ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. अजून बघू आपण, आता अनसॉल्व्ड बघूयात, याच कॉन्सेप्टवरती अनसॉल्व्ड एक्झाम्पल. ओके, सो अनसॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये रिलेटिव्ह लोअरिंगचा एकही प्रश्न नव्हता. सो आता आपण जाणार आहे सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे, ती आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, की जर पाणी 100 डिग्रीला बॉईल होतं हे माहिती आहे मला, प्युअर सॉल्व्हंट आहे ना, कारण की प्युअर स्टेटमध्ये पाणी 100 डिग्रीला बॉईल होतं. एक्झॅक्टली 100 डिग्रीला बॉईल होतं आहे समजा आपण असं म्हणूयात, तर जर मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली किंवा थोडासा सोल्यूट टाकला की जो नॉन वोलाटाईल आहे, तर त्यामुळे त्याचं बॉइलिंग पॉईंट हा एलिव्हेट होणार आहे. मे बी 101 डिग्रीला किंवा 102 डिग्रीला वॉटर बॉईल होईल. सो साधं पाणी 100 डिग्रीला बॉईल होतं, बट त्याच्यामध्ये काही मिक्सचर टाकलं तुम्ही, सोल्यूट टाकलं, तर बॉइलिंग पॉईंट एलिव्हेट होतो. याला म्हणतो आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आता असं का होतं, तर त्यासाठी आपल्याला पहिलं तर वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये रिलेशन शोधायचे. कारण की खरं सांगितलं तर वेपर प्रेशर लोअर होतंय ना, जे याच्यावरतीच आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. सो वेपर प्रेशर लोअर का होतंय तुम्हाला मी सांगितलं. जसं की भांड्यामध्ये पाणी होतं, त्याचं वेपर प्रेशर चांगलं होतं, बट त्याच्यात मी जसं साखर टाकली तर त्याचं वेपर प्रेशर लोअर झालं, कारण की सरफेसवरती थोडे बहुत सोल्यूटचे पार्टिकल्स येऊन गेले, त्यामुळे उडण्याचं प्रमाण कमी झालं. तसंच आता आपण
बॉइलिंग पॉईंट का वाढला ह्याचं एक्सप्लेनेशन देऊयात, बट त्यासाठी तुम्हाला बॉइलिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरमधला सीन क्लिअर असला पाहिजे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे दोघांमध्ये काय फरक आहे. सांगतो मी तुम्हाला. एखादं लिक्विड बॉईल होतं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, बॉइलिंग लिक्विडचं कधी चालू होतं तर बघा, प्रत्येक लिक्विडच्या वरती त्याचं वेपर प्रेशर असतं, त्याच्या वेपर्सनी बनवलेलं प्रेशरला आपण वेपर प्रेशर म्हणतो. सो एव्हरी लिक्विड विल हॅव सर्टन वेपर प्रेशर. समजा पाण्याचा वेपर प्रेशर आत्ता सध्या या ग्लासमध्ये जे पाणी आहे ह्याच्यावरती मी हात ठेवला थोड्या वेळ, तर ह्याच्यामध्ये जे वेपर्स बनतील त्याचं वेपर प्रेशर आत्ता सध्या 25 डिग्रीज आहे, थंडी 20 डिग्री आहे, तर 20 डिग्रीला त्याचं वेपर प्रेशर कमी असेल, खूप कमी असेल. समजा फक्त असेल 70 mm ऑफ Hg, खूपच कमी 70 mm ऑफ Hg. ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर जे हवेचं प्रेशर आहे ना ते 760 mm ऑफ Hg आहे, 760 mm, खूप कमी आहे पाण्याचं वेपर प्रेशर. मी जर काही पाण्याला 20 डिग्रीला ठेवलंय तर पाण्याचं वेपर प्रेशर कमी आहे. समजा मी ह्याला हीट करणं चालू केलं, गरम करणं चालू केलं, तर आपण शिकलो आहे पाण्याला गरम केल्यावरती पाण्याच्या सरफेसवरच्या मॉलिक्युल्सला कायनेटिक एनर्जी मिळते आणि ते हवेमध्ये जाण्याचं प्रमाण वाढतं, ते इव्हॅपोरेट होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मी बंद ठेवला आहे हात, बट आतमध्ये जास्त नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विल नाव स्टार्ट कमिंग आउट, त्यामुळे वेपर प्रेशर वाढणं चालू होईल. 70चं 80, 80चं 90, मी टेम्परेचर वाढवतोय 25 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री, 60 डिग्री. काय होतंय, मी टेम्परेचर वाढवतोय मी, आणि वेपर प्रेशर जे आहे ते पण वाढत चाललंय. एक पॉईंट असा येईल की ॲटमॉस्फिअर जेवढ्या प्रेशरनी प्रेस करून ठेवतोय ना, ॲटमॉस्फिअर या लिक्विडला जेवढ्या प्रेशरनी प्रेस करून ठेवतो तो 760 आहे. एका पॉईंटला असं होईल जाऊन की मी एवढं गरम केलंय पाण्याला, एवढं गरम केलंय की आता वेपर प्रेशर स्वतः वाढून 70, 80, 100, 200, 300, 500, 700, वेपर प्रेशर जेव्हा 760 होईल, व्हेन द वेपर प्रेशर इटसेल्फ विल बी इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, त्यावेळेस लिक्विडला दाबून ठेवणारा जो ॲटमॉस्फिअरचा प्रेशर होता तो त्याला आता कंटेन करून नाही ठेवू शकणार, तो त्याला पकडून नाही ठेवू शकणार, आणि त्या वेपर्सचं पण प्रेशर तेवढं झालंय. आणि आता आपण त्या स्टेटला म्हणतो लिक्विड स्टार्ट झालंय बॉईल होण्याचं. लिक्विड हॅज स्टार्टेड टू बॉईल, लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट ऑकर झाला आहे. सो लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट कधी आहे, 100 डिग्री ना पाण्यासाठी, तर तो का आहे 100 डिग्री, कारण की 100 डिग्रीला जाऊन पाण्याचं वेपर प्रेशर, पाणी वरती उडण्याचं वेपर प्रेशर हे पण 760 mm ऑफ Hg होतं, जे ॲटमॉस्फिअर त्याला प्रेस करून ठेवतोय, त्याच्या प्रेशर जेवढे दोन्ही प्रेशर होऊन जातात. म्हणजे एखादं लिक्विड बॉईल कधी होतं समजून घ्या बेसिक, एखादं लिक्विड बॉईल कधी होतं जर त्याचं वेपरचं प्रेशर, वरती उडण्याचं प्रेशर, ॲटमॉस्फिअरपासून प्रेस होण्याच्या प्रेशर जेवढं होतं त्यावेळेस वॉटर स्टार्ट्स टू बॉईल किंवा लिक्विड स्टार्ट्स टू बॉईल. आता जर मी एक लिक्विड घेतलंय, हे समजा वॉटर आहे, ठीक, हे वॉटर आहे, हे आत्ता सध्या 20 डिग्रीला आहे, आणि आत्ता सध्या ह्या प्युअर वॉटरमध्ये याचं वेपर प्रेशर 100 आहे. मला माहिती आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 760 पेक्षा हा खूप लांब आहे, बट मी 20चं गरम करून 30, 40, 50 गरम करत सुटलो तर नक्की असं होणार आहे, मी जसं 30, 40, 50 गरम करत करत 100 डिग्रीला रीच होईन, त्यावेळेस हे वेपर प्रेशर 100 mm ऑफ Hg, 200 mm ऑफ Hg, 300 mm ऑफ Hg करत 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 760 mm ऑफ Hg ला रीच होईल, आणि 100 डिग्रीला वॉटर विल स्टार्ट बॉइलिंग. बट सीन बघा नीट तुम्ही, या पाण्याचं वेपर प्रेशर 100 होतं 20 डिग्रीला, आपण टेम्परेचर वाढवलं, वेपर प्रेशर वाढलं, इक्वल झालं, बॉईल झालं, स्टोरी संपली. बट जर मी याच्यामध्ये सोल्यूट ॲड केला, साखर ॲड केली, शुगर ॲड केल्यानंतर काय होतंय, व्हेन यू ॲड सम सोल्यूट, तर सरफेसवरचे मॉलिक्युल्स सोल्यूट घेतोय, त्यामुळे आता जे वेपर प्रेशर होतं ना 20 डिग्रीला ते थोडं लोअर होणार आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ते होणार आहे फक्त समजा 70, ते 70 झालं, ठीक आहे. म्हणजे 20 डिग्रीला 100 असायला पाहिजे होतं पाण्याचं वेपर प्रेशर, पण ते सोल्यूट टाकल्यामुळे 70 झालं. सो मी टेम्परेचर वाढवलं तर ते 70 पासून 100चं 200 झालेलं ना, सो 70चं 200 थोडंच होणार आहे, थोडं कमीच राहणार आहे 200 पेक्षा, 170 झालं, 300चं 270 झालं. असं करत करत जेव्हा मी 100 डिग्रीला पोचीन तेव्हा माझी इच्छा होती वॉटर बॉईल होणं चालू झालं पाहिजे, बट 100 डिग्रीला जाऊन वेपर प्रेशर अजून 30नी मागेच लॅग करतोय, तो 730 पर्यंतच पोहोचलाय आत्ताशी 730 पर्यंत पोहोचलाय, कारण की पाण्याच्या वरती शुगरनी जागा ठेवली आहे, त्यामुळे पाणी वरती उडू नाही शकत आहे. सो वेपर प्रेशर अजून ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला रीचच नाही झालाय 100 डिग्रीला पण. सो मला वॉटरला तर बॉईल करायचं आहे, सो मी ठरवलं की अजून टेम्परेचर वाढवू चला. सो मी अजून 101 डिग्री करतो, तर हे वाढतंय 740, 102 करतोय, हे 750 होतंय, आणि एक पॉईंट असा येतो 103 डिग्रीला असे
की ज्यावेळेस आता वेपर प्रेशर जाऊन ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होत आहे. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जेव्हा मॅच होतं तेव्हा हा सोल्युशन बॉईल होतोय. सो क्लिअरली बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन 100 नसून थोडासा वरती निघून गेला आहे. यालाच म्हणतो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. का झालं असं? कारण की प्युअर सॉल्व्हंट होता. प्युअर सॉल्व्हंट जेव्हा होता त्यावेळेस आपण गरम करायचो त्याला, त्याचं वेपर प्रेशर वाढायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल व्हायचं, बॉईल व्हायचं. बट सोल्युशनमध्ये जेव्हा सोल्यूट ॲड केला तेव्हा त्याचा फंडामेंटली वेपर प्रेशरच लोअर झाला होता. तर त्याला आता ॲटमॉस्फिअरपर्यंत घेऊन जायला जास्त कष्ट लागणार आहेत. अँड देअरफॉर जास्त कष्टामुळे जास्त टेम्परेचरला जाऊन तो बॉईल होणार आहे. 100 नाही, 100च्या वरती जाऊन बॉईल होणार आहे. हे तर मी वॉटरचं एक्झाम्पल घेतोय म्हणून 100 म्हणतोय. मे बी दुसरं लिक्विड उद्या दिलं असेल एक्झाम्पलमध्ये, त्याचा बॉइलिंग पॉईंट वेगळा असेल. हे वॉटर नॉर्मली वॉटरचेच घेणार आहे आपण, बट सांगतोय जस्ट. सो आय होप तुम्हाला समजलंय की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट का होत आहे, वाय देर इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. मी तुम्हाला हे ग्राफिकली पण एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. आता बघा, आपण एक ग्राफ ड्रॉ करणार आहे. या ग्राफवरून तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. समजा मी पाणी घेतलं, वॉटर हा सॉल्व्हंट आहे ना, प्युअर स्टेटमध्ये वॉटर घेतलं आणि मला माहिती आहे वॉटरचं वेपर प्रेशर, हे वेपर प्रेशरची लाईन आहे, हे टेम्परेचर. आत्ता सध्या मी या ग्लासमध्ये जे पाणी घेतलं ते 20 डिग्रीला आहे आणि त्याचं वेपर प्रेशर कमी आहे. समजा 20 डिग्रीला आहे, ठीक आहे, 20 डिग्रीला आहे, त्याचं वेपर प्रेशर फक्त 100 आहे, 100 mm of Hg, नो प्रॉब्लेम. मी काय करतो, मी ह्याला गरम करणं चालू करतो. मी जसं याचं टेम्परेचर वाढवीन, 30 करीन, वेपर प्रेशर 200 होईल, 40 करीन, वेपर प्रेशर 300 होईल, 50 करीन, वेपर प्रेशर 500 होईल. सो वेपर प्रेशर वाढेल टेम्परेचर वाढवल्यावरती. हे तर आपण काल पहिलंच बघितलेलं वेपर प्रेशर शिकताना. सो ॲक्च्युअलमध्ये ते स्ट्रेट लाईन नाही, असा कर्व येतो. सो पुढे जाऊन जेव्हा वेपर प्रेशर वाढते बघा, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, वेपर प्रेशर वाढत चाललंय. एक पॉईंटला जाऊन वेपर प्रेशर कोणाला मीट होतो? तो मीट होतो 760 mm of Hgच्या लाईनला, जी ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे. त्या मोमेंटचं जे काही टेम्परेचर असतं वॉटरसाठी, पाण्यासाठी तर ते 100 डिग्री असणार. ऑब्व्हियसली पाण्यासाठी ते 100 डिग्री असणार आहे. आपण त्याला म्हणतो बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट लिक्विड. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट असतो तो, ठीक आहे. दॅट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट, ज्याचं नोटेशन आपण वापरणार आहे टीबी, बॉइलिंग पॉईंट, टीबी म्हणू आपण त्याला. आणि त्याला वरती नॉट देऊया. नॉट स्टँड्स फॉर सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉईंट येते. बट आता सीन करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये एक सोल्यूट ॲड करून. आपण त्या पाण्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये मी काय करतो, मी एक छोटंसं सोल्यूट ॲड करतो, काहीतरी सोल्यूट ॲड करतो. तो सोल्यूट नॉन वोलाटाईल असला पाहिजे, हे मला माहिती आहे. मी समजा नॉन वोलाटाईल सोल्यूट ॲड केला, त्याला मस्त मिक्स केलं. आता मला ऑब्झर्व होईल की अरे 20 डिग्रीला मगाशी सोल्युशन 100चं वेपर प्रेशर दाखवत होता, आता त्याच्या वेपर प्रेशरमध्ये लोअरिंग झालंय. आता तो 100 नाही 80 दाखवतोय. किती दाखवतोय? फक्त 80चं वेपर प्रेशर दाखवतोय. सो आता मी जर काही आता त्या सोल्युशनला, ज्याच्यामध्ये सोल्यूट टाकलाय, आता सोल्युशन बनलाय तो, या सोल्युशनला गरम करणं चालू केलं तर तो पण वेपर प्रेशर वाढायला लागेल. बट तो चालूच होतोय खालून, त्याच्यामुळे तो लॅगच करत राहील आणि खूप वेळानंतर जाऊन तो 760ला पोहोचेल. तो जेव्हा 760ला पोहोचेल ना, तर नक्कीच त्यावेळेसचं टेम्परेचर मला 100पेक्षा जास्त जाऊन न्यावं लागेल. मे बी 102 डिग्रीला तो बॉईल होईल. सो क्लिअरली सोल्युशन, खाली लाईन जी आहे ती सोल्युशनची आहे आणि वरची सॉल्व्हंटची आहे. सोल्युशन वेपर प्रेशर जेव्हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला इक्वल होतोय, ते प्रेशर जे आहे, ते टेम्परेचर जे आहे, त्या टेम्परेचरला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. हे तर एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. पाणी 100ला बॉईल होतं आणि त्याच्यामध्ये काही मिक्स केलं तर ते 102ला बॉईल होतं. एक्झाम्पल आहे. मे बी 101ला पण होऊ शकतं, 101.3ला पण होऊ शकतं. जस्ट एक एक्झाम्पल आहे. 102ला झालं इथे. त्या टेम्परेचरला आपण नुसता टीबी म्हणतो. नुसता टीबी म्हणजे बॉइलिंग पॉईंट, टेम्परेचर ॲट बॉइलिंग पॉईंट. इथे नॉट नाही लिहिलं, नॉट इथे लिहिलंय कारण की हे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे. आणि हा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आहे, हा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे. आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेट झालाय. कितीने एलिव्हेट झालाय? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट झाला आहे TB मायनस TB नॉट. TB मायनस TB नॉट, याला आपण डेल्टा टी म्हणूयात. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट या टर्मने आपण रिप्रेझेंट करतो. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, कितीनी बॉइलिंग पॉईंट एलिव्हेट होणार आहे. आणि अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या फॉर्म्युलाप्रमाणे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कितीनी एलिव्हेट होणार आहे तो? तर ऑब्व्हियसली मी ह्या पाण्यामध्ये, हे पाणी आत्ता प्युअर आहे, सॉल्व्हंट आहे तो आत्ता सध्या, त्याचं वेपर प्रेशर 100 आहे 20 डिग्रीला. मी याच्यामध्ये थोडी साखर टाकली तर लोअरिंग थोडं झालं. मी थोडी जास्त साखर टाकली, लोअरिंग अजून जास्त झालं.
अजून साखर टाकली, अजून जास्त झालं. सो मी जेवढं जास्त त्याच्यामध्ये सोल्यूट ॲड करतोय तेवढं त्याचं लोअरिंग खाली 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 होतंय. आणि जेवढं लोअरिंग खाली होईल तेवढा तो दूर जाऊन भेटेल, तेवढा तो दूर जाऊन ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला भेटेल. त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंटचं एलिव्हेशन अजून जास्त होईल. जेवढं तुम्ही त्याला सोल्यूट ॲड कराल, मोर द सोल्यूट यू विल ॲड, मोर विल द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेट. कारण की जेवढं तुम्ही सोल्यूट जास्त ॲड कराल तेवढं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त होईल. त्याच्यामुळे हा गॅप वाढेल. अरे हा गॅप वाढला की ऑब्व्हियसली इथं लांब जाऊन भेटेल ना, तो लांब जाईल. बॉइलिंग पॉईंट ओरिजिनलपेक्षा खूप लांब जाऊन भेटेल तो. सो अकॉर्डिंग टू द रूल, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किती लांब जातोय हे डिपेंड करतोय तुम्ही किती जास्त सोल्यूट टाकताय. म्हणजे इथं डेफिनेशनमध्ये आपण म्हणतो इट डिपेंड्स ऑन द मोलॅलिटी. कशावरती? मोलॅलिटी. रिटी नाही, मोलॅरिटी नाही, मोलॅलिटी. लिहून देतो मी शब्द, मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅलिटीवर डिपेंड करतो हा. आणि ह्याचा जो कॉन्स्टंट आहे ना, तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ऑब्व्हियसली तो कॉन्स्टंट असतो KB. याला म्हणतो आपण मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. काय म्हणतात त्याला? मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. का म्हणतात मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट ते पण मी सांगणार आहे. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट और इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट और इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट मटेरियल टू मटेरियल वेगळा असतो. जसं की पाणी तुम्ही घेतलं, पाणी वॉटरसाठी त्याची व्हॅल्यू फिक्स्ड असेल. समजा वॉटरसाठी त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल, फिक्स्ड असेल ती, मग तुम्ही त्याच्यामध्ये काही पण ॲड करा, तुम्ही त्याच्यामध्ये शुगर ॲड करा का तुम्ही त्याच्यामध्ये अजून कुठला सॉल्व्हंट ॲड करा, पण त्याची KBची व्हॅल्यू प्रत्येक लिक्विडसाठी, प्रत्येक सॉल्व्हंटसाठी फिक्स्ड असते. नीट लक्ष द्या तुम्ही. हा फॉर्म्युला बनला आहे खरं आहे, बट ह्याचं डेफिनेशन काय येईल रे? मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंटचं डेफिनेशन असं येईल का? मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज, काय डेफिनेशन आहे बघा, इट इज डिफाईन्ड ॲज, जर आपण सोल्युशन 1 मोलाल घेतलं, 1 मोलाल सोल्युशन घेणं याचा अर्थ काय असतो? 1 kg सॉल्व्हंटमध्ये 1च मोल टाकणं. सोल्यूटचा फक्त 1 मोल टाकणं 1 kg सॉल्व्हंटमध्ये, याला म्हणतो 1 मोलाल. 1 मोलाल जर काही मी सोल्युशन घेतलं तर एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट काय असेल? एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट और मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट असेल जेवढा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट झालेला आहे. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू पाण्यासाठी असते 0.51. 0.51 ह्याचा अर्थ काय? तर पाण्यामध्ये तुम्ही 1 मोलाल सोल्युशन घेतलं, पाण्यामध्ये 1 मोलाल सोल्युशन पाण्यामध्ये जर काही तुम्ही घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 पासून 0.51 नी वाढेल. म्हणजे तो 100.51 होईल, 100.51 होईल. 1 मोलाल सोल्युशन ॲड केलं तर 1 kg पाण्यामध्ये, म्हणजे 1 मोलाल म्हणजे तुम्हाला माहिती 1 kg पाण्यामध्ये 1 मोल ॲड केला तर 1 मोलाल असतं. तर तशा सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट 100 नसून 101.5 असतो, 100.5 असतो. जर मी 2 मोल्स ॲड केले 1 kg पाण्यामध्ये, 1 kg पाणी म्हणजे 1 बिस्लेरीची बॉटल, 1 बिस्लेरीच्या बॉटलमध्ये मी 2 kgचा 2 मोल्स ॲड केले. 2 मोल्स ॲड करणं म्हणजे शुगर घेतलं जर काय मी तर साधारणतः 342 असतं ना, 342चा डबल तेवढं सगळं आपल्याला वजन 600 and समथिंग ग्रॅम ॲड केलं, म्हणजे 2 मोल्स ॲड केले तर ते सोल्युशन जे आहे ते आता 100 डिग्रीला बॉईल नाही होणार, ते बॉईल होईल 101 डिग्रीला, म्हणजे 0.51 दोनदा वाढावं लागेल. याचा अर्थ फील घ्या तुम्ही याचा. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंटचा फील काय आहे? मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंटचा मिनिंग काय आहे? इट इज डिफाईन्ड ॲज की बाबा बॉइलिंग पॉईंट कितीनी वाढतोय जेव्हा तुम्ही सोल्युशन 1 मोलाल घेताय. 1 मोलाल सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट कितीनी वाढतोय याला म्हणतो आपण मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. चला तुम्हाला हे समजलंय का? तर समजा मी सांगितलं मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट बेन्झिनसाठी 0.8 आहे. तुम्हाला काय कळलं ह्याच्यावरनं? मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट बेन्झिनचा 0.8 आहे. याचा अर्थ असा, जर मी बेन्झिनमध्ये 1 मोलाल कुठलाही सोल्यूट टाकला, कोणताही सोल्यूट, काय सोल्यूट मॅटर करत नाही, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, हे तर फक्त नंबर ऑफ पार्टिकल्सवर मॅटर करतं ना. सो 1 मोलाल टाकला मी, कुठलं पण एक सोल्युशन घेतलं बेन्झिनचं 1 मोलाल सोल्युशन, मग मे बी त्या शुगरनी बनलंय का अजून कशाने बनलंय, 1 मोलाल सोल्युशन जर का मी बेन्झिनचं बनवलं तर त्या बेन्झिनचं सोल्युशन जे असेल ते बेन्झिनच्या बॉइलिंग पॉईंटच्या 0.8 डिग्रीवरती जाऊन बॉईल होईल. दॅट इज द मिनिंग ऑफ इबिलोस्कोपिक और मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. त्याचं युनिट पण काढणं काही डिफिकल्ट नाही आहे. केल्विन पर, केल्विन आहे ना, पर मोल, मोलाल, मोलॅरिटी काय असते रे? नंबर ऑफ मोल्स पर kg. सो kg वरती जाईल. सो हे युनिट बनेल त्याचं kg केल्विन अपॉन मोल. दिस इज द युनिट ऑफ इबिलोस्कोपिक और मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट.
दिस इज द फॉर्म्युला. ही आहे आपला फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यावर ना एम तर एकच आहे आपला. सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकण्यामागे एकच मकसद आहे की जे सोल्यूट ॲड करतोय त्या सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट मोजता आलं पाहिजे. मॉलिक्युलर वेट मोजता आलं पाहिजे हा आपला एम आहे. सो लेट्स सी हे वापरून आपण मॉलिक्युलर वेट कसं मोजू शकतो. ते बघूयात. लेट्स मूव्ह. ओके, सो आपण आता बघूयात सेकंड वाली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरून मॉलिक्युलर वेट कसं काढता येतं. एक लक्षात ठेवा, सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं एकच काम आहे, मॉलिक्युलर वेट काढता आलं पाहिजे. कोणाचं? सोल्यूटचं, अननोन सोल्यूटचं. ठीक आहे. सो या प्रॉपर्टीने पण जमते का बघूयात. आपल्याला माहिती आहे सोल्यूटचं वजन जेवढं मी सोल्यूट ॲड करतोय त्याचं वेटला आपण W2 म्हणतो आणि त्याच्या मॉलिक्युलर वेटला M2 म्हणतो. सगळे 2 हे सोल्यूटसाठी असतात आणि 1 सॉल्व्हंटसाठी असतात. सॉल्व्हंटचं वजन W1, सॉल्व्हंटचं मॉलिक्युलर वेट M1. नॉर्मली सगळे ग्रॅममध्येच ठेवूयात आपण. हे सगळे ग्रॅममध्ये आहेत असं लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळे ग्रॅममध्ये आहेत. हे पण ग्रॅममध्ये आहे, हे पण ग्रॅममध्ये आहे. मोलार मास तर ग्रॅममध्येच असतात, सगळ्यांना माहिती. आता बघा, आपल्याला मॉलिक्युलर वेट M2 काढायचं सोल्यूटचं. ह्याच्यामध्ये कसं तरी करून हा M2 आला पाहिजे. तर मला माहिती आहे मोलॅलिटी, मी बघा इथे खाली एक्सप्लेन करतो, नंतर तिथे डायरेक्टली कॉपी करेन ते. मोलॅलिटीचा डेफिनेशन असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. बट प्रॉब्लेम असा आहे की वेट जे आहे ते तर ग्रॅममध्ये आहे. तर ग्रॅममधल्या वजनाला मला केजीमध्ये करायचं आहे, किंवा ह्या केजीमध्ये जे एक्सप्रेस करायचे म्हणतात तर त्याला ग्रॅममध्ये करायचं आहे. सो मी काय करायला पाहिजे, व्हॉट आय शुड डू सो दॅट तो केजीमध्ये होऊन जाईल. सो मला माहिती आहे W1 ग्रॅममध्ये ना. सो मी काय करतो, W1ला 1000ने डिवाइड करतो, तर हा बनेल केजीमधलं वजन. सो मला इथे मोलॅलिटीला डिफाईन कसं करता येईल, नंबर ऑफ मोल्स अपॉन वेट इन केजी. अरे वेट इन केजी तर W1 अपॉन 1000 आहे, कारण की ग्रॅममध्ये आहे. ग्रॅमला 1000ने डिवाइड केले की तो किलोग्रॅम होतो. हे झालं माझं मोलॅलिटी. सो मोलॅलिटी किती येईल, 1000 N नंबर ऑफ मोल्स अपॉन W1. अरे बट नंबर ऑफ मोल्स काय असतात सोल्यूटचे, नंबर ऑफ मोल्स असतात वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. हे झालं मोलॅलिटीची व्हॅल्यू. टाका इथे. सो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट इनटू मोलॅलिटी विच इज व्हॉट 1000 वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इनटू मोलर मास ऑफ सोल्यूट. आणि माझी इच्छा आहे मोलर मास काढण्याची. सो ह्याला घेऊन जाऊ पलीकडे. मोलर मास ऑफ सोल्यूट इज 1000 kb. एक काम करूयात आपण, आधी मी वेट फ्रॅक्शन लिहितो W2/W1. डेल्टा टी खाली जाणार आणि काय राहतं, 1000 kb राहतं. हा फॉर्म्युला आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट वापरून मोलर मास काढण्याचा. तुम्हाला इथे काही ऑब्झर्व होतंय का बघा. तुमचं जर काही खरंच गोष्टी रिलेट करण्याचा स्किल चांगला असेल, तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे की आपण जेव्हा पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितली त्याच्यामध्ये पण मोलर मास कसा आलेला, वेट फ्रॅक्शन आलेला. नक्कीच वेट फ्रॅक्शन आलेलं. वेट फ्रॅक्शन म्हणजे मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इनटू खाली होतं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर VP, वरती होतं M1. सो आपण असं म्हणता येईल का, उद्या मी जेव्हा फ्रीजिंग पॉईंटचं एलिव्हेशन दाखवेन तेव्हा मला मॉलिक्युलर वेटचा ह्याच फॉर्मॅटमध्ये येईल. म्हणजे मला मिळेल वेट फ्रॅक्शन, खाली काय, खाली हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, उद्या तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळेल, परवा चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळेल. सो कधी पण लक्षात ठेवा, चारीमधली कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरा, तुम्हाला मॉलिक्युलर वेट कसं काढता येईल. तर वेट फ्रॅक्शन घ्यावं लागेल तुम्हाला. वेट फ्रॅक्शन सगळीकडे कॉमन असेल. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे, जी पहिल्यासाठी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होती, ह्याच्यासाठी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे. उद्या डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असणार, नंतर ऑस्मॉटिक प्रेशर असणार. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी येणार खाली आणि वरती एक कॉन्स्टंट येणार. आणि हा कॉन्स्टंट व्हेरी करू शकतो. जसं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये तो कॉन्स्टंट होता मोलर मास ऑफ सॉल्वंट, जो कॉन्स्टंट आहे प्रत्येक सॉल्वंटचा फिक्स असतो. पाण्याचा 18 ग्रॅम, तसं बेन्झिनचा 78 ग्रॅम फिक्स असतो. सो हा असणार आहे कॉन्स्टंट. इथे कॉन्स्टंट वेगळा आहे. हा पण पाण्याचाच तर कॉन्स्टंट आहे, प्रत्येक सॉल्व्हेंटचा कॉन्स्टंट आहे. हा पण सॉल्व्हेंटचा कॉन्स्टंट आहे, हा पण सॉल्व्हेंटचा कॉन्स्टंट आहे. सो वरती येतो कॉन्स्टंट ऑफ सॉल्व्हेंट. दिस इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ मोलर मास कॅल्क्युलेशन युझिंग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणून मी आधीच बोललो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करण्यामागे रिझन एक आहे की आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करून आपण जो सोल्यूट ॲड केला आहे ना त्याचा मोलर मास मोजू शकतो. तुम्ही म्हणाल सर
आपण सोल्यूट शुगर ॲड करतो तर आपल्याला त्याचं मोलर मास माहिती असतं, मग कशाला कॅल्क्युलेट करायचं. तर आपण सोल्यूट माहीत असलेला ॲड नाही करणार आहे. समजा मला एखादी पावडर मिळाली, ही पावडर काय मला माहीतच नाही आहे, कुठल्या कॉम्पोजिशन काय द्यायचं, मला त्याचा मोलर मास मोजायचं आहे. सो मी काय करणार, मी ती पावडर जी आहे ती पाण्यात टाकणार आणि मी चेक करणार की पाण्याचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती झालं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किती झालं. हे सगळं कॅल्क्युलेट करून मी सांगू शकतो ती पावडरचा मॉलिक्युलर मास काय. एकदा मला मॉलिक्युलर मास मिळाला की मग मला अजून वेगवेगळ्या एनालिटिकल मेथड्स वापरून त्याचं कॉम्पोजिशन काढता येईल, वेगवेगळ्या टेस्ट्स करून. एनिवेज बेसिक तरी त्याचा मॉलिक्युलर मास तर मिळतं आपल्याला कमीत कमी. सो अननोन सॉल्व्हेंटचा मॉलिक्युलर मास काढण्यासाठी ह्या सगळ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग केला जातो. आज आपण दोनच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी शिकलोय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, पण ते एकमेकांबरोबर खूप जास्त रिलेटेड आहेत. एक समजलं असेल तुम्हाला, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट तेवढंच सिंपल आहे. फॉर्म्युला पण दिसायला ऑलमोस्ट सेम आहे. बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट जो आपण अननोन सोल्यूट ॲड करतोय कसा काढायचा, वेट फ्रॅक्शन, ह्याला वेट फ्रॅक्शन म्हणू आपण, किती सोल्यूट अपॉन किती सॉल्व्हेंट, वजन दोघांचे. कॉन्स्टंट 1000 kb, हा 1000 खूप महत्त्वाचा आहे. कारण की 1000 का महत्त्वाचा आहे, कारण की सगळे वजन आपण ग्रॅममध्ये घेणार आहे, हे सगळे बाय डिफॉल्ट ग्रॅममध्ये घेणार आहे. ठीक आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हा केल्विन किंवा डिग्री सेल्सियसमध्ये असतो, हा कॉन्स्टंट असतो, हा पण स्टँडर्ड आहे, व्हॅल्यू त्याची फिक्स्ड आहे. दिस इज हाऊ वी सॉल्व द थिंग्स. दिस इज द फॉर्म्युला ऑफ मोलर मास. आपण सॉल्व्ह करू ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स, सॉल्व्ड आणि नंतर अनसॉल्व्ड. अँड वन्स वी आर डन विथ दिस, आपण चालू करणारे 15 प्रश्नांची DPP ती तुम्हाला पहिली डाउनलोड करायची, सॉल्व्ह करायची आणि नंतर सोल्युशन्स बघायचे आहेत. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू द न्यूमेरिकल्स. ओके, सो आपण आता सॉल्व्ह करूयात न्यूमेरिकल्स जे टेक्स्टबुकमध्ये आहेत. सो टेक्स्टबुकमधले पहिले सॉल्व्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, आणि नंतर अनसॉल्व्ड. हे सगळं झालं की DPP स्टार्ट करणार मी. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. हा त्याचा नॉर्मल बॉइलिंग पॉईंट आहे. ठीक आहे. आणि ते म्हणतात 50 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट, म्हणजे नॉन वोलाटाईल सोल्यूट ॲड केलं आहे. सोल्यूटचं वजन 50 ग्रॅम दिलं आहे, हा ॲड केला आहे त्याच्यामध्ये. कितीमध्ये, 150 ग्रॅमच्या इथिल ॲसेटाईटच्या सॉल्व्हेंटमध्ये, म्हणजे इथाइल ॲसिटेट जो आहे तो आहे सॉल्व्हेंट, आणि हे दोन मिक्स केल्यावरती जे सोल्युशन बनलं आहे ते बॉइलिंग पॉईंट वाढलेला असणार आहे. ओरिजिनल हा आहे. फायनल बॉइलिंग पॉईंट बघा किती झाला आहे, 84.27. सो कोणी मला सांगेल का एलिव्हेशन किती झालं बॉइलिंग पॉईंटमध्ये. क्लिअरली एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज मोठा मायनस छोटा. 84.27 मायनस 77.06 करायचं आहे. हे 7 - 6 इज 1 2. ह्याचा आन्सर काय येईल रे 7.21 डिग्री सेल्सिअस हा आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. तुम्हाला त्याचा KB विचारला आहे का, तर नाही, KB दिला आहे. तुम्हाला सांगितलं आहे इव्हॅल्युएट द मोलर मास, म्हणजे M2 काढायचं आहे, मोलर मास काढायचं आहे कोणाचा, सोल्यूटचा ऑब्व्हियसली. जर KB फॉर इथाइल ॲसिटेट इज 2.77, KBची व्हॅल्यू दिली आहे 2.77. सगळे युनिट्स स्टँडर्ड आहेत, सगळं ग्रॅममध्ये असलं पाहिजे, जे आहे एव्हरीथिंग इज कूल. ठीक आहे. सो आता प्रश्न बघा सॉल्व्ह कसा करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, M2 मोलर मास ऑफ सोल्यूट इज वेट फ्रॅक्शन into constant 1000 kb upon colligative property delta TB, elevation in boiling point. सिम्पली पुट करायचे फक्त काय, सोल्यूटचं वजन 50, सॉल्व्हेंटचं वजन 150, 50-150 दिलंय. KB 1000 मल्टिप्लाय करायचे KBला 2.77ला अपॉन किती आहे रे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट 7.21 आहे. 7.21 हे बघा, हे 1 जा, हे 3 जा, हे 1000ला मल्टिप्लाय केलं ना तर 2770 डिवायडेड बाय 3 इंटू 7.21. 3 7 जा 21 होतं रफली. 21.63 होणार आहे मल्टिप्लाय केल्यावरती 2770. आणि हे ह्याला मी 21 किंवा 22 पकडतो. 22 1 जा 22, 5 राहिला, 5 57 राहिला. 22 2 जा 44, 13 राहिला 13. 22 5 जा 110. 125 126 मध्ये आन्सर असेल. त्यांनी आन्सर 128 दिला आहे. 128 मोलार मास दिला आहे. आपण अप्रॉक्सिमेशननी करतोय म्हणून आन्सर थोडंसं वेगळं आलं आहे. सो व्हेरी सिम्पल फर्स्ट क्वेश्चन वॉज. आता बघूयात दुसरा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 पहा काय. 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन सल्फाईड. 100 ग्रॅम सॉल्व्हंट आहे आणि सोल्यूट जे आहे ते 3.79
एवढं ग्रॅमचं सोल्यूट आहे. सोल्यूट ॲड केलं आहे, सोल्यूट का सल्फर आहे आणि हा सल्फर डायसल्फाईड हे सॉल्वंट आहे. हे सोल्युशन जे बनलं आहे ते बॉईल होतं 319.81 केल्विनला. हे सोल्युशनचं टेम्परेचर आहे. काय हे सोल्युशनचं टेम्परेचर. प्युअर सल्फर कार्बन डायसल्फाईड प्युअर सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट दिला असेल बघा पुढे, तर दिला आहे का? व्हॉट विल बी द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इफ द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज 319.45. बघा रे, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन खूप छोटं झालं आहे. किती झालं आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन? 319. म्हणजे मेन या युनिट्स प्लेसला तर काही नाही, फक्त 81 आणि 45 मध्ये जो डिफरन्स आहे तो आहे 36चा. सो 0.36 केल्विनचा टेम्परेचर चेंज झाला आहे. दॅट्स इट. आणि विचारले मॉलिक्युलर वेट. पहिलं मॉलिक्युलर वेट काढू, नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा विचार करू. मॉलिक्युलर वेटचा फॉर्म्युला आहे वेट फ्रॅक्शन, खाली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, वरती कॉन्स्टंट 1000 kb असतो. टाका व्हॅल्यू, सॉल्व्ह करा. वजन किती आहे ह्याचं? 3.795 अपॉन ह्याचं वजन आहे हा 100 इंटू 1000. केबीचं उत्तर आहे 0.36 आणि टेम्परेचर चेंज, सॉरी केबीचं उत्तर 0.36 नाही आहे. केबीची व्हॅल्यू दिली आहे का प्रश्नामध्ये? येस, केबीची व्हॅल्यू खाली दिली आहे. गिवन केबी इज 2.42 आणि डेल्टा टी आहे 0.36 रे. डेल्टा टी 1 2 0 कॅन्सल होतील, 2 0 गेले. आणि आता काय करायचं बघा, हे 10 जो आहे ना हा ह्याला देऊन टाकू. सो तो 24.2 बनेल. ठीक आहे. हा 3.79 ना, मी 3.8 करून टाकतो आणि हा 0.36 आहे. रफली जर काय आपण बघितलं, रफली एक रफ एस्टिमेट करायचं गेलो जर काय आपण, तर हे रफली 1 आणि हे 10 आहे. रफली 1 आणि 10 आणि हे 10 मल्टिप्लाय केलं तर हे रफली 242 बनेल, कारण की 10नी मल्टिप्लाय केले. बट आपल्याला माहिती आहे हा 10 पेक्षा थोडा मोठा असणार आहे. सो 242 पेक्षा पण थोडासा मोठं उत्तर असणार आहे. बट मोलर मास तर तुम्हाला विचारलं नाही आहे. तुम्हाला विचारलं आहे सल्फरच्या मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहेत. तर सल्फरच्या एका ॲटमचं वजन असतं 32. तर 32 + 32 + 32 + 32 असे किती केले की हे मिळणार आहे? इन शॉर्ट असं विचारलं आहे. सो 242 जर काही मोलर मास आहे तर एका मोलमध्ये किती सल्फरचे ॲटम बसत असतील बघूयात. 32च्या टेबलमध्ये 32 7 जर काही मी केलं तर काय येईल? 210. 8 रफली हे 8 येईल. 30 घेतलं मी याला, 38 240, ऑलमोस्ट 8 येईल. सो 8 ॲटम्स त्याचे बसतील. दिस इज हाऊ यू कॅन प्रेडिक्ट की मॉलिक्युलर वेट जो आहे तो कॅल्क्युलेट करून, ॲटॉमिक वेट माहिती आहे आपल्याला, त्याच्यावरनं किती ॲटम्स बसतात हे पण कॅल्क्युलेट करता येतं. आता आपण मूव्ह करूयात अनसॉल्ड एक्झाम्पल्सकडे. सो ओके, आता सॉल्ड एक्झाम्पल झालेत. अनसॉल्डमध्ये एकच आहे फक्त एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमधला, आणि तो आहे क्वेश्चन नंबर 11. द सोल्युशन ऑफ सिट्रिक ॲसिड C6H8O इन 50 ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड आपला मेन सॉल्वंट आहे. हॅज अ बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे 1.76 केल्विन. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन डायरेक्टली देऊन टाकला आहे. ठीक आहे. ते म्हणतात केबी आहे, केबी जो असतो ना केबी, तो आहे 3.07 केल्विन. केल्विन केजी पर मोल, SI युनिट सगळं दिलं आहे व्यवस्थित. तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. अरे हा प्रश्न तर एकदम फंडामेंटल, म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमधला सगळ्यात पहिला फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरती बेस्ड आहे की बाबा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी असतो आणि त्याचा कॉन्स्टंट जो असतो तोच असतो केबी. सो एम काढता येईल ना आपल्याला, केबीने डिवाइड करा. एम काय येईल? डेल्टा टी बाय केबी. डेल्टा टी दिला आहे 1.76, केबी दिला आहे 3.07. करा डिवाइड, सॉल्व्ह करा. हे 7 आपण निग्लेक्ट मारू, त्यामुळे ह्याला 6ला पण निग्लेक्ट मारू, 70 करून टाकू. 1.7ला 3नी डिवाइड करा. 3च्या टेबलमध्ये 3 0 3 आणि 3 5 15, 5 15 2 राहिला, 7 सो 0.57च्या रेंजमध्ये काहीतरी उत्तर येत आहे. एवढं मोलाल सोल्युशन आहे. एकदम सिंपल. ओके, सो दीज वर सम न्यूमेरिकल्स फ्रॉम द टेक्स्टबुक. आय होप तुम्हाला सगळे न्यूमेरिकल्स व्यवस्थित समजले असतील. बट ह्याच्यावरती थांबायचं नाही आहे, आपल्याला अजूनही प्रॅक्टिस करायची. सो 15 प्रश्न DPPचे तुम्ही सोल्युशन्स डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करा. डाउनलोड करून झाल्यानंतर ते सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह करून नंतर चेक करा ते तुमचे आन्सर्स किती येतात करेक्ट, आणि नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की 15मधनं किती बरोबर आलेत. सगळे क्वेश्चन आज जे असणार आहेत ते एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर याच्यावरतीच बेस्ड असतील. तुम्हाला जे नाही जमणार ते सोल्युशनमध्ये येऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला किती मार्क मिळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सो लेट्स मूव्ह टू DPP सेक्शन नाव. लेट्स सॉल्व्ह DPP क्वेश्चन्स.
ओके, सो वी आर स्टार्टिंग विथ DPP सोल्युशन्स. आणि तुम्हाला 15मधनं किती जमले आहेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. चालू करूयात पहिल्या क्वेश्चन पासून. पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. इफ 0.15 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 15 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट इज बॉइल्ड ॲट टेम्परेचर हायर बाय 0.216 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा डेल्टा टी दिलाय, एलिवेट एवढ्याने बॉइलिंग पॉईंट वाढलाय असं म्हणे. देन द प्युअर सॉल्व्हंट. व्हॉट इज द मोलर वेट, मॉलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स. मॉलिक्युलर वेट विचारलंय, सगळ्यांना माहिती आहे. मॉलिक्युलर वेट कुठल्याही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी फॉर्म्युला काय, वेट रेशो, वेट फ्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो, कॉन्स्टंट 1000 kb अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी टेम्परेचर राईज आहे. झालं, सबस्टिट्यूट करा, उत्तर काढा. बघा काय येते उत्तर. मॉलिक्युलर वजनाचा रेशो काय, तर सोल्यूट आहे 0.15 ग्रॅम आणि सॉल्व्हंट आहे 15 ग्रॅम. 1000 kb, केबीचं व्हॅल्यू दिली आहे का, हां 2.16 दिली आहे, डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी दिला आहे का, हां 0.216 दिला आहे. सो हे 1 जा, हे 10 जा झालं. 0.216 10 जा झाला हा. सो हे यातले 1 आणि 2 झिरोज ह्याला दिले तर हा 15 होईल ना, 1 आणि 2 15 होईल, 15 कॅन्सल होईल. सो राहील काय 100. सो आन्सर काय 100. 100 शुड बी द मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्यूट. सो आन्सर इज 100 ग्रॅम पर मोल. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे 4, दॅट इज ऑप्शन डेल्टा. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 2. सेकंड क्वेश्चन पहा. ॲट 300 केल्विन when solute is added to solvent its vapor pressure over mercury reduces from 50 to 45. म्हणजे आधी होतं वेपर प्रेशर 50 होतं, आता लोअरिंग झालंय. किती झालंय लोअरिंग, 45 झालंय. अरे म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती झालंय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालंय चेंज 5 नी झालं चेंज अपॉन ओरिजिनल 50. आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 5/50 म्हणजे 1/10. आणि हेच तर असतं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तुम्हाला विचारले व्हॉट विल बी द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सो सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन 1/10 असेल म्हणजे 0.1 असणार ना रे. ऑप्शन काय आहे, ऑप्शन आहे बीटा. किती सिंपल क्वेश्चन आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पटकन काढलं आणि तोच असतो x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. कधी कधी मुद्दामून विचारतील मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट काय असेल, 1 मायनस करायचं, 0.9 आलं असतं. इथे तसं नाही आहे, इथे सोल्यूटच विचारलं आहे. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 थिओरॉटिकल आहे. वेन सॉल्व्हंट इज dash the solution of 1 molar concentration of solute has a maximum elevation in boiling point. Maximum elevation in boiling point कधी असेल, खूप मस्त इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघूयात जमतोय का बघूयात. मॅक्सिमम एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कधी असेल, जर 1 मोलर सोल्युशन असेल तर. आता 1 मोलर सोल्युशन असेल जर काही 1 मोलर सोल्युशन असेल तर काय असतो फॉर्म्युला, KB इंटू M. हे तर 1 मोलर आहे. सो मॅक्सिमम हा कधी असेल, जेव्हा KB मॅक्सिमम असेल. आणि KB यांच्यामध्ये सगळ्यात मॅक्सिमम कोणाचा असतो, तर बेन्झिनचा असतो. एनिवेज हा पर्टिक्युलर गोष्ट थोडीशी नॉलेज बेस्ड आहे, हे तुम्हाला माहितीच पाहिजे की बेन्झिनचा सगळ्यात जास्त आहे या चौघांमध्ये. बट असे प्रश्न CETला येणे नाही. ठीक आहे, आपल्याला एक्सपेक्टेड नाही आहे बुकमधनं पाठ कराल की आपण वॉटरचा किती आहे, बेन्झिनचा किती, प्रत्येक पाठ करायची गरज नाही. सो तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही लिहून ठेवा इन्फॉर्मेशन म्हणून की हा बेन्झिनचा जास्त असतो. बेन्झिनचा KB जो असतो मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट तो जास्त असल्यामुळे ह्याच्यात आन्सर येईल बेन्झिन. एनिवेज असे प्रश्न CETला एक्सपेक्टेड नाही आहेत. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 वाचा. क्वेश्चन नंबर 4 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सांगितले मोलर बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणजे मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट फॉर वॉटर इज 0.513. तो तर माहिती आहे आपल्याला, पाण्याचा 0.513 आहे. ठीक आहे, माहित आहे तो. At what temperature solution boils under pressure of 1 atmosphere? At what temperature the solution boils under 1 atmospheric pressure when 0.1 mole of sugar is dissolved in 200 gram of 0.1 mole of sugar is added to 200 ml of water. अरे 200 ml पाण्यामध्ये 0.1 मोल ॲड केला म्हणजे किती झाली मोलॅलिटी. अरे मोलॅलिटी असते नंबर ऑफ मोल्स अपॉन सॉल्व्हंट इन kg. तुम्हाला माहिती आहे का, मी सांगितलंय बिस्लेरी 1 लिटरची बिस्लेरी 1 kgची असते. सो 200 ml त्याच्यातनं मी काढलं, 1 लिटरमधनं 200 ml काढलं तर 200 ग्रॅमचं असेल ना. सो वजन किती आहे पाण्याचं, 200 ग्रॅम आहे म्हणजे 0.2 kg. आणि नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 0.1 मोल आहे. सो मोलॅलिटी इनडायरेक्टली किती दिली आहे, 1/2 म्हणजे 0.5 दिली आहे मोलॅलिटी. कशी काढली मी मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स अपॉन
वेट इन के जी सॉल्व्हेंटचं, तर सॉल्व्हेंट 200 ml पाणी आहे, 200 ml पाणी 200 ग्रॅमचं असतं, 200 ग्रॅम म्हणजे 0.2 kg झाला. आणि किती मोल टाकलाय, 0.1 मोल टाकलाय, सो 0.1 बाय 0.2 इज 0.5 झालं. नंबर ऑफ मोलॅलिटी मिळाली 0.5 मोलल. आता कोणी पण काढू शकतं एलिव्हेशन. टेम्परेचर कितीने वाढलं, इट इज KB इंटू एम. KB आहे 0.513 इंटू एम आहे 0.5, सो उत्तर काय येईल 0.5 इंटू 0.5 असतं 0.25 रफली, 0.25 असतं रफली. सो आधीचं टेम्परेचर बॉइलिंग पॉईंट 100ला होत होतं, तर आता 100पेक्षा 0.25 वाढेल, सो 100.25 समथिंग येईल, 100.25 समथिंग असं ऑप्शन आहे, ऑप्शन बीटा. बघा तुम्ही ऑप्शन बीटा आहे. आपण एलिव्हेशन काढला आणि 100मध्ये ॲड केला, कारण की ओरिजिनल 100 होतं पाण्याचं. क्वेश्चन नंबर 4 झाला. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.1 मोलल. किती आहे 0.1 मोलल. 0.1 मोलल सोल्युशन आहे, ॲक्वियस सोल्युशन 0.1 मोलल. त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे म्हणे 100.18 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ किती झालं रे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओरिजिनल 100 असतो आपल्याला माहिती आहे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट युरिया टाकल्यामुळे, युरिया ॲड केलं त्याच्यामध्ये, युरिया टाकल्यामुळे पाण्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला. कितीने वाढला, एवढ्याने वाढला. किती मोलॅलिटी आहे, मोलॅलिटी 0.1 आहे. किती असेल KB, फॉर्म्युला वापरा, डेल्टा T इज इक्वल टू KB इंटू एम. KB कोणी पण काढू शकतं. डेल्टा T किती आहे 0.18 इज KB इंटू एम किती आहे 0.1. 0.1ने डिवाइड केलं तर 0.18 अपॉन 0.1 इज KB. हेन्स KB इज इक्वल टू 1.8. सिंपल 1.8. आन्सर इज अल्फा. पाचव्याचा आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 6 बघूयात. क्वेश्चन नंबर 6 हा प्रश्न आहे वेपर प्रेशर लोअरिंगचा. सो वाचा प्रश्न. तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह करून बसला असेल, मला माहिती आहे तुम्हाला डाऊट आलाय म्हणून तुम्ही आला इथे परत. वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 17.54 mm of Hg when 20 gram of non-ionic non-volatile solute is added in 100 gram of water. किती ग्रॅम ॲड केले, 20 ग्रॅम ॲड केले. किती ग्रॅम पाण्यामध्ये, 100 ग्रॅम पाण्यामध्ये ॲड केलं. जर हे काय, हे ओरिजिनल वेपर प्रेशर, तर वेपर प्रेशर इज लोवर्ड बाय 0.3, म्हणजे डेल्टा P दिला आहे. कितीने लोअर झालं वेपर प्रेशर, 0.3 mmने. अरे म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किती झाला, लोअरिंग एवढ्याने झाला अपॉन ओरिजिनल एवढा होता 17.54. सो रिलेटिव्ह लोअरिंग किती झाला 3/175.4 एवढा लोअरिंग झाला. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर एवढा झाला 3/175. आपल्याला विचारले मॉलिक्युलर वेट काय असेल. सिंपल, मॉलिक्युलर वेट इज वेट फ्रॅक्शन W2/W1 इंटू M1 कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी RLVP. टाका. W2/W1 20/100 इज 1/5. मॉलिक्युलर वेट कोणतं लिक्विड आहे, वॉटर आहे, वॉटरचं मॉलिक्युलर वेट 18 अपॉन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर 3/175. अरे 3/175 म्हणजे किती, होता का सॉल्व. 3/175ला 3/175 होऊन द्या, जाऊ द्यात, होत नाही ते, कारण की 5च्या टेबलमध्ये 5 3 15, 5 5 25, 35, हे 6 इंटू 35, 6 इंटू 35 इज 210. 210च्या जवळचं उत्तर 206 पण आहे, 210 पण आहे. इथे आहे झोल. अशा प्रश्नामध्ये आपल्याला सॉल्व इज्जतीत करावं लागेल, इज्जतीत सॉल्व करावं लागेल. आपल्याला कुठल्याही प्रकारचं अप्रॉक्सिमेशन घेऊन चालणार नाही. ठीक आहे. सो आपण इथे जे काही अप्रॉक्सिमेशन केलं असेल बाय चान्स तर ते चुकीचं आहे. आपल्याला ते अप्रॉक्सिमेशन करून चालणार नाही आहे. ठीक आहे. मी काय अप्रॉक्सिमेशन केलं आहे का रे, बघूयात. कारण की आन्सर 210 पण आहे, 206 पण आहे, आणि त्यांनी आन्सर 206 दिलं आहे. 206.88 म्हणजे 207 दिलं आहे, आणि आपल्याला 210 मिळालं आहे. आता 210 मिळालं, त्याच्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेशन केलं ना, 175.4ला 175 घेतलं आहे मी, 0.4 ठेवावं लागेल. 5च्या टेबलमध्ये सॉल्व्ह होईल. 3 6 हे मल्टिप्लाय केलं तर 210च येतं रे. इनफॅक्ट 210च्या थोडंसं वरती जाणार आहे. हे 210च उत्तर पाहिजे याचं. ठीक आहे. सो याचा आन्सर त्यांनी जे दिलं आहे ते काही बरोबर नाही आहे. आन्सर 3च राहणार आहे. तरी मला तुम्ही सांगा, मी काही मिस्टेक केली असेल तर कमेंटमध्ये सांगा. मला असं वाटतं 210च बरोबर राहिलं पाहिजे. इथे आन्सर रॉंग आहे. ठीक आहे. आणि 206 आणि 210 खूप जवळ आहेत. बट आपण जे अप्रॉक्सिमेशन केलं आहे ते ॲक्च्युली आपण कमी केलं आहे. आपण कमी केलं आहे ते अप्रॉक्सिमेशन. आपण 175.4ला 175 अज्युम केलं आहे.
म्हणजे आपले जे उत्तर मिळाले ते थोडं कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे 210.2 बरोबर आहे. आय होप तुम्हाला समजतंय काय म्हणतोय मी. 6th क्वेश्चन झाला. लेट्स मूव्ह टू 7th. रीड क्वेश्चन नंबर 7 गाईज. क्वेश्चन नंबर 7 वाचा. बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इज 80.2. बॉइलिंग पॉइंट दिलाय सॉल्व्हंटचा, किती दिलाय? 80.2. बॉइलिंग पॉइंट दिलाय म्हणजे ओरिजिनल बॉइलिंग पॉइंट दिलाय सॉल्व्हंटचा. वेन 0.419 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज ॲडेड, हे W2 आहे, ॲड केलं, ऑफ मोलर मास, त्याचा मोलर मास M2 पण दिलाय 252.4 मोलर मास पण दिलाय. इट इज डिझॉल्व्ड इन 75 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे सॉल्व्हंटचं वजन 75 ग्रॅम आहे. ठीक आहे, हे सगळं ग्रॅममध्ये असतं. तुम्हाला सांगितलंय की इट वॉज फाउंड दॅट की बॉइलिंग पॉईंट 80.2च्या ऐवजी 80.256 झाला, म्हणजे थोडा वाढला. किती वाढला रे? डेल्टा टी किती झाला? करून बघा सबट्रॅक्ट. 80चं 80 मायनस झालं, 0.2 पण मायनस झाला, 0.056नी वाढला. खूपच छोटासा वाढला. तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट, KB काय आहे? अरे KB कसं काढणार? तर आपल्याकडे तर फॉर्म्युला आहे. मोलर मास इज वेट फ्रॅक्शन इंटू 1000 KB अपॉन, इथे काय येतं? 1000 KB डिवायडेड बाय येतं आपल्याला डेल्टा टी, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी येतं. आपल्याला KB काढायचं. सो KBचा फॉर्म्युला काय येईल? M2 इंटू W1 बाय W2, हे उलटं जाईल, डेल्टा टी वरती जाईल, डिवायडेड बाय 1000 खाली राहील. रिअरेंज केले मी टर्म्स आणि आता व्हॅल्यूज टाकू. M2 किती आहे? 252.4. W1 किती आहे? W1 75. डेल्टा टी किती आहे? 0.056 अपॉन 1000 आणि W2 किती आहे? W2 कुठे रे? W2 कुठे आहे? W2 इथे आहे. W2 इथे आहे 0.419. सो 1000नी मल्टिप्लाय केलं ना 0.419ला, तो 419 बनेल. 419. काही स्कोप दिसत आहे का तुम्हाला? मला तर काही दिसत नाही आहे स्कोप. आपल्याला KB विचारलेला आहे. सो 75 इंटू 0.56 करू शकतो मी, हे सोपं वाटतंय मला. 75 इंटू 56, 6 5 30, 42 45, 5 5 25, 35 37, 0 1 42. उत्तर येत आहे 42.00. याचं मल्टिप्लिकेशन काय ते सांगू का? 42 उत्तर येते 42. आणि 42 1 जा 42, 42 10 जा 420, 420 आहे हा तर. 420 आहे ना, म्हणजे 1 जा 10 जा. 10 जा असेल तर 10नी डिवाइड केलं 252ला तर तो 25.24 होईल ना रे. सो KB काय पाहिजे? 25.24. आहे का असं ऑप्शन? 25.24 ऑप्शन नाही. ऑप्शन डेल्टा आहे 2.54. म्हणजे मी एक झिरोचा झोल केला आहे कुठेतरी. मी काय झोल केला आहे? एक झिरोचा. 75 इंटू 56 मध्ये मी काय चूक केली आहे? 42 नाही येणार आहे, 4.2 येणार. कारण की बघा ना 3 शिफ्ट झिरो आहेत ना, 3 प्लेसेस आहेत. सो मी 3 प्लेस द्यायला पाहिजे होते. 4.2 येणार ना, 42 नाही येणार, 4.2 येणार. सो 4.2 असेल हा, तर 4.2 1 जा 4.2 100 जाईल आणि 100 असल्यामुळे 2 झिरो शिफ्ट होतील. सो 2.524. आता माझ्याकडे आन्सर होतं इथे, आन्सर D आहे म्हणून. सो मला कळालं की मी व्हेरीफाय केलं. ॲक्च्युअल एक्झाममध्ये तर आपला चुकलंच होतं म्हणजे. ठीक आहे, बट तुम्हाला ह्या गोष्टीचं काळजी घ्यायची आहे. मार्क तुम्हाला पाडायचे तरी. आता आमचं झालं, आम्ही तर करून बसलो हे सगळं, बट अशा चुका होतात आणि ह्या चुका तुम्हाला नाही करायच्या आहेत. सो ह्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली फोकस्ड राहायचं आहे. ठीक आहे, सो या प्रकारच्या मिस्टेक्स नाही झाल्या पाहिजे. हा मॅक्सिमम तुमचा प्रयत्न राहिला पाहिजे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या. ठीक आहे, जसं की मी साधी मिस्टेक केली, मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल नाही बघितला. मी फक्त 2 डेसिमल प्लेस शिफ्ट करून टाकले, 3 करायला पाहिजे होते. ओके, सो हे झालं. क्वेश्चन नंबर कितवा होता आहे? 7 झाला. आता जाऊयात क्वेश्चन नंबर 8 वरती. क्वेश्चन नंबर 8 बघा आता. क्वेश्चन नंबर 8 हाफ वे आपण पोचलोय. 8th क्वेश्चन पण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन वरचाच क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 8 वाचा. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज 0.52 डिग्री सेल्सिअस वेन कंपाऊंड X, अननोन कंपाऊंड आहे X, इज डिझॉल्व्ड इन वॉटर 100 ग्रॅम.
100 ग्रॅम पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं. 6 ग्रॅम, किती ग्रॅम डिझॉल्व्ह केलं? 6 ग्रॅम डिझॉल्व्ह केलं, 6 ग्रॅम. ते म्हणतायत मोलर मास काढा आणि केबी दिलाय पाण्याचा. केबी म्हणतायत 5.2, बघा युनिट चुकीचं दिलंय काय, 5.2 डिग्री सेल्सिअस पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. केबी जो असतो तो कधी पण 1000 ग्रॅम ऑफ वॉटरसाठी असतो, 1 kg साठी असतो. सो आपल्याला माहिती केबी ऑफ वॉटर 5.2 पर 100 ग्रॅम आहे. 1000 साठी पर 1000 असेल तर डिवाइड बाय 10 करावं लागेल मला. सो तो 0.52 होईल ना, 0.52 होईल तो. हा असतो केबी ऑफ वॉटर. रिमेंबर 52 दिला त्यांनी कारण की पर 100 ग्रॅम दिलाय, आपल्याला पर 1000 ग्रॅम करायचं आहे म्हणजे 1 kg करायचं आहे. सो 10नी डिवाइड करावं लागेल आणि 10नी डिवाइड केली की हा मिळेल. एकदा हा मिळाला की आपल्याला मॉलिक्युलर वेट विचारलाय. मॉलिक्युलर वेट इज वेट फ्रॅक्शन 1000 kb अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेल्टा टी. सगळं दिलंय का? येस, सगळं दिलंय. बघूयात. W2/W1 6/100 इंटू 1000 kb किती आहे रे? 0.52 अपॉन एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किती आहे? 0.52. दोन्ही गेले, 1 2 1 2 पण गेले, 6 10 60. सो 60 ग्रॅम हे मॉलिक्युलर वेट असलं पाहिजे. असं उत्तर आहे का? तर हो, असं आन्सर आहे बीटा. सो 8चा आन्सर आहे बीटा. क्वेश्चन नंबर 9 बघा, हा तर थिअरॉटिकल आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ॲज इट डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉट. लक्षात ठेवा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटवर डिपेंड करतात, ते पण नॉन वोलाटाईल. सो नॉन वोलाटाईल सोल्यूट असं उत्तर पाहिजे. आन्सर आहे बीटा 9व्याचं. ओके, 9th झाल्यावरती क्वेश्चन नंबर 10 आउट ऑफ स्कोप होता, सो तो सोडून द्या. आणि 11 12 13 ॲक्च्युली रिपीट झाले, नोईंगली अननोईंगली ते परत तेच क्वेश्चन आले आहेत. सो या असाइनमेंटमध्ये हे 4 क्वेश्चन सोडून आपण 11 राहिलेले क्वेश्चन बघू. जे राहिलेले 11 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधनं किती स्कोर येतोय हा आपण बघूयात. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 9 झाला आहे आता. 10th आउट ऑफ स्कोप आहे. 11th 12th 13th हे सोडून द्या तुम्ही. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 जो आहे तो आहे वेपर प्रेशर ऑफ डायल्यूट ॲक्वेस सोल्युशन ऑफ ग्लुकोज इज 750 mm ऑफ Hg. हे आहे वेपर प्रेशर सोल्युशनचं, ग्लुकोज सोल्युशनचं. आणि आपल्याला माहिती आहे ॲक्च्युअल वेपर प्रेशर 760 असतं. ॲक्च्युअल वेपर प्रेशर हे 760 असतं. वेपर प्रेशर ऑफ डायल्यूट ॲक्वेस सोल्युशन ऑफ ग्लुकोज इज 750 mm ऑफ Hg ॲट 373 केल्विन. अरे 373 केल्विनला ॲक्च्युअल वॉटरचं वेपर प्रेशरचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं. सो हे ॲक्च्युअल प्रेशर आहे. ठीक आहे, 1 नॉट ॲक्च्युअल आणि हे कमी झालेलं. सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे डिफरन्स 10नी कमी झालं अपॉन 760 ओरिजिनल होतं. सो 1/76 हा मोल फ्रॅक्शन आहे. हा मोल फ्रॅक्शन कोणाचा आहे? सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन आहे. आन्सर येईल 1. अँड देन द लास्ट क्वेश्चन दॅट इज 15th क्वेश्चन मी सांगितलं ॲक्वेस सोल्युशन ऑफ ग्लुकोज वॉज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर. 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज म्हणजे 0.1 मोल ऑफ ग्लुकोज. कसं काय सर? तर 180 म्हणजे 1 मोल असतं. सो 18 ग्रॅम म्हणजे 0.1 मोल. किती पाण्यामध्ये? 90 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे 5 मोलमध्ये डिझॉल्व्ह केले. सो तुम्हाला विचारले रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय असेल? अरे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तर मोल फ्रॅक्शन असतो सोल्यूटचा. मग सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन किती आहे? 0.1 अपॉन 5 प्लस 0.1. कशाला करायचं? डायल्यूट सोल्युशन प्लस 0.1 करायची गरज नाही. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. 1 अपॉन हे किती येईल? 0.1 अपॉन 5 0.02 येईल. सो आन्सर आहे 0.02. दॅट इज ऑप्शन डेल्टा. सो या DPPमध्ये जरी 15 प्रश्न असतील तरी त्यातले 3 ते 4 प्रश्न कामाचे नव्हते आपल्या. बट एनिवेज हे 11 प्रश्न तुम्ही नीट सॉल्व्ह केले असतील आणि तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स गेन झाला असेल आता एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट अँड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. आपण टेक्स्टबुकमधले सॉल्व्ह बघितले, टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ह बघितले आणि आता आपण DPP पण सॉल्व्ह केली आहे. सो आता भेटूयात उद्या विथ रिमेनिंग 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि हा लेसन संपून जाईल. मग नंतर आपण PYQ सॉल्व्ह करणार याच्यावरचे आणि असं करून आपण प्रिपरेशन करणारे संडेच्या टेस्टसाठी. ह्या संडेला तुम्हाला 2 टेस्ट द्यायच्या आहेत. एक रेग्युलर टेस्ट द्यायची आहे आणि एक द्यायची मेजर टेस्ट. मेजर टेस्ट मागच्या 4 धड्यांवरती असेल, PCMB सगळ्या. सो प्रिपरेशन चांगलं करा. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये विथ द रिमेनिंग 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.